यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः। प्रभू, ज्यांनी आपल्या अलौकिक व्यक्तिमत्वाच्या सद्गुणानं, आपल्या कणखर नेतृत्वानं, आपल्या प्रभावशाली राष्ट्रीय भूमिकेनं, स्वराज्याच्या महामंत्रानं या भारतवर्षाचे पांग फेडले, त्या लोकमान्य टिळकांच्या अलौकिक चरित्राला आपल्या शुद्ध चित्तामध्ये धारण करण्यासाठी या पावन टिळक स्मारक मंदिरामध्ये उपस्थित असलेले सर्व राष्ट्रभक्त, टिळक भक्त, भगिनी आणि बांधव, आपल्याकडे नित्य असं म्हटलं जातं की जिथे भावना उचंबळतात तिथे शब्द मुके होतात, शब्द स्तब्ध होतात. पण मला तर 1.5 तास बोलायचे. गोविंदांनी सार्थ वर्णन केलेलं आहे. नवे टिळक ही आत्मश्रद्धा शिवरायाची असे, खरोखर शिवरायाची असे. हे टिळक नव्हेत, टिळकांच्या रूपानं मूर्त स्वरूपामध्ये काय प्रगट झालेलं आहे. स्वराज्याची जी आत्मश्रद्धा आहे, स्वातंत्र्याची जी आत्मश्रद्धा आहे, मांगल्याची पावित्र्याची जी आत्मश्रद्धा आहे, शाश्वत जीवन मूल्यांवर आधारलेली जी आत्मश्रद्धा आहे, जे जे म्हणून उत्कट आणि भव्य आहे त्याची जी आत्मश्रद्धा आहे, ती प्रत्यक्ष शिवाजी महाराजांनी धारण केलेली होती. आणि तीच आता लोकमान्यांच्या रूपानं पुन्हा एकदा मूर्त स्वरूपामध्ये प्रगट झालेली आहे, असं वर्णन कवी गोविंदांनी या अप्रतिम गीतामध्ये केलेलं आहे. सर्वार्थाने सार्थ आहे. म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे की एका स्तंभावरी उभी ही महाराष्ट्र द्वारका. ही महाराष्ट्राची द्वारका एका स्तंभावर उभी आहे आणि या एका स्तंभाचं नाव आहे लोकमान्य टिळक. आणि म्हणून त्यांनी मोठ्या गौरवानं म्हटलेलं आहे की मुक्या मनाने किती उधळावे शब्दांचे बुडबुडे, मुक्या मनाने किती उधळावे शब्दांचे बुडबुडे, तुझे पवाडे गातील पुढती तोफांचे चौघडे. जे उत्कट भव्य असतं त्याची आरती आपोआपच गायली जाते. त्याला पत्रक वाटावी लागत नाही, त्याला लोकसभेमध्ये खासदार व्हावं लागत नाही, अन्य काहीही करावं लागत नाही. जे उत्कट भव्य आहे, दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती. सर्वार्थाने सार्थ आहे. लोकमान्यांच्या चरित्राचा, चारित्र्याचा प्रत्येक पैलू, त्यांच्या व्यक्तिमत्वाचं एक एक अंग इतकं निष्कलंक, इतकं उदात्त आहे, इतकं भव्य, इतकं दिव्य आहे की पाहणाऱ्यानं स्तिमित होऊन जावं. अशा अलौकिक व्यक्तिमत्वाला समजावून घेणं हे महाकठीण, पचवणं त्याहून कठीण, आचरणात आणणं त्याहून कठीण. पण अशी चरित्र आपल्याला नित्य प्रेरणा देत असतात आणि अंशात्मक होईना आपण त्या चरित्रातलं काही ना काहीतरी आपल्या व्यवहारामध्ये उतरवायचं असतं. अन्यथा चरित्र गायलीन सोडून दिली एवढा त्याचा हेतू नाहीये. ही चरित्र एवढ्यासाठीच गायची, एवढ्यासाठीच उच्चारायचे, एवढ्यासाठीच हृदयामध्ये धारण करायचे की आपल्याला अंशतः का होईना तसं आचरण करता यावं, असं सामर्थ्य अशा लोकोत्तर चरित्रामध्ये असतं. लोकमान्य टिळकांचं हे असं चरित्र आहे. आणि म्हणून महात्मा गांधींनी सुद्धा लोकमान्यांचा गौरव करताना म्हटले, लोकमान्यांची सगळ्यात विशेष गोष्ट कोणती असेल तर या महामानवाचं चरित्र आणि चारित्र्य निष्कलंक आहे. सर्वार्थाने खरं आहे. निष्कलंक चारित्र्य, त्यांचे इष्ट असोत किंवा त्यांचं अनिष्ट पाहणारे असो,
त्यांचे आप्तेष्ट असोत किंवा त्यांचे शत्रू असोत, या सगळ्यांनी लोकमान्यांचा फार मोठा गौरव केलेला आहे आणि तो त्यांच्या विशुद्ध चारित्र्याबद्दल केलेला आहे. विशुद्ध चारित्र्य हे स्थलातीत आणि कालातीत असतं आणि आपल्याला सदैव प्रेरणा देत राहतं. आणि म्हणून प्रभू रामचंद्रांची पूजा होते, म्हणून भगवान श्रीकृष्णांची पूजा होते, म्हणून शिवरायाचा गौरव गायला जातो आणि म्हणून लोकमान्यांचे पवाड गायले जातात. आपल्याकडे सुंदर म्हण आहे, प्रसंगाशिवाय परिचय नाही, पराक्रमाशिवाय पवाड नाही आणि चमत्काराशिवाय नमस्कार नाही. लोकमान्यांच्या ठाई हे सगळंच एकवटलेलं आहे. असं विलक्षण सामर्थ्य त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये आहे. म्हणून त्यांचं चरित्र असं वाटतं की पुनः पुन्हा गावं, पुनः पुन्हा आळवावं, पुनः पुन्हा त्याच्यामधून प्रेरणा घ्याव्यात आणि या समाजाला भल्या मार्गावर न्यावं, सन्मार्गाकडे न्यावं. लोकमान्यांनी आपल्या कृतीनं ते सिद्ध केलेलं आहे. म्हणून लोकमान्यांचं चरित्र वाचणं, समजावून घेणं हा सुद्धा एक थरारक अनुभव आहे. त्याचं कारण असं आहे की लोकमान्य टिळक जळलेत. जळल्याशिवाय दिव्याला प्रकाश देता येत नाही. लोकमान्य टिळक स्वतः जळलेले आहेत आणि आपल्या राष्ट्रभक्तीचा प्रकाश, आपल्या स्वातंत्र्य रूपी आपल्या आत्मानुभवाचा प्रकाश हा सगळ्या जनतेला, केवळ भारतवर्षाला नाही तर जगाला दिलेलं आहे. असं सामर्थ्य लोकमान्यांनी प्रगट केलं. इतकं त्या चरित्रामध्ये सामर्थ्य आहे. लोकमान्यांच्या चरित्राचं वैशिष्ट्य असं आहे की अथपासून इथपर्यंत काय वाटेल ते काढून पहा, त्याच्यामध्ये परस्पराला छेद देणारं काही नाही. विचारांची इतकी पक्की धारणा आहे की तिथे विचारांचा गोंधळ कुठे नाही. असा विचारांचा गोंधळ जी अनेक लोकोत्तर व्यक्तिमत्व असतात त्यांच्या विचारसरणीत आपल्याला दिसत नाही. आपण विवेकानंदांचं चरित्र काढून बघा, अवघ अद्वैतावर आधारलेलं आहे, कुठेही त्याच्यामध्ये गोंधळ नाहीये विचारांचा. लोकमान्यांचं चरित्र अद्वैतावर आधारलेलं आहे, त्याच्यामध्ये कुठेही विचारांचा गोंधळ नाही. ही चरित्र आम्हाला कळतात. शिवाजी महाराजांचं चरित्र आम्हाला कळतं. ज्ञानोबांच्या चरित्राला अथपासून इथपर्यंत सूत्र आहे. समर्थ रामदासांच्या चरित्राला अथपासून इथपर्यंत सूत्र आहे. जिथे वैचारिक गोंधळ नसतो ते चरित्र फार चटकन समजतं. काल मी उल्लेख केला, महात्मा गांधींचं चरित्र आम्हाला असं उमगत नाही. गांधींच्या मध्ये लोकोत्तर गुण होते निसंशय, पण जे क्षेत्र महात्मा गांधींनी निवडलेलं होतं त्या क्षेत्रामध्ये भाबडेपणा उपयोगी पडत नाही. राजकारण इतकं सरळ नसतं. कौटिल्याच्या अर्थशास्त्राचा जर अभ्यास केला तर मन थक्कवून जातं. कौटिल्यानी जे राजकारण मांडलेलं आहे किंवा महाभारतामध्ये भीष्माचार्यांनी युधिष्ठिराला जे राजकारण समजावलेलं आहे ते लोकोत्तर आहे. त्याची धारणा करण्यासाठी दक्षता आणि सावधानता हा प्रचंड गुण त्या नेतृत्व करणाऱ्या महात्म्याकडे लागतो. महात्मा गांधींच्या मध्ये लोकोत्तर गुण होते नाही असं नाही, सद्गुण आहेत, अनंत सद्गुण आहेत. एका पंचावर, एका धोत्रावर आयुष्य काढायचं थट्टा नाहीये. एका प्रकारे संन्यस्त वृत्तीने राहिलेले आहेत. पण एवढं राजकारणात पुरत नाही. राजकारणामध्ये याच्या जोडीला अनंत सद्गुण लागतात. राजकारणामध्ये साम दाम दंड भेद या सगळ्याचा प्रयोग करावा लागतो. तिथे यान असतं, विग्रह असतं, नाना प्रकारच्या अनेक युक्तींचा आश्रय करून राजकारण जगवावं लागतं. त्याला संजीवन द्यावं लागतं आणि तरी सुद्धा ते शुद्ध ठेवण्याचा प्रयत्न करावा लागतो. राजकारण इतकं कधीही सरळ नसतं. लोकमान्यांचं जसं चरित्र आपण वाचत जातो तसा हा सावधपणा आणि लोकोत्तर गुण लक्षात येतात. महात्मा गांधींच्या चरित्रामध्ये असं दिसत नाही, दुर्दैवानं दिसत नाही असं म्हणावं लागतं. आपल्याला एक उदाहरण सांगतो. आपल्याकडे मुंशीराम नानकचंद या नावाचे एक फार थोर गृहस्थ होऊन गेले. 1856 साली जन्माला आले. लोकमान्य ज्या वर्षी जन्माला आले त्याच वर्षी या नानकचंदांचा जन्म झालाय, मुंशीराम नानकचंद. पुढे या माणसांनी वेदाचा अप्रतिम अभ्यास केला, उपनिषद पचवली, प्रस्थानत्रयीचा उत्तमातला उत्तम अभ्यास केला आणि त्यांच्या मनामध्ये असं आलं की अरे आपण समाजसेवेला वाहून घेतलं पाहिजे. आणि म्हणून त्यांनी इतके अपरंपार कष्ट केलेत. त्यांनी अस्पृश्यता निवारणाचा प्रयत्न केला.
त्यांनी स्त्रियांच्या शिक्षणासाठी प्रयत्न केला. त्यांनी आपल्या धर्मातून बाहेर गेलेल्या मंडळींना पुन्हा आपल्या धर्मात आणण्यासाठी शुद्ध धर्मांतराचा प्रयोग करून पाहिला. नानाविध प्रयोग केलेले आहेत. या मुंशीरामांचं नाम आपल्या इतिहासामध्ये अजरामर आहे. पुढे असं झालं की कांगडा जिल्ह्यामध्ये उत्तरेकडे त्यांना एका दात्याने त्यांचं काम पाहून 900 एकर जमीन दिली. ती 900 एकर, आणि त्याच्यावर त्यांनी आपला आश्रम निर्माण केला. आणि त्या आश्रमामध्ये पहिल्या वर्षी फक्त 15 विद्यार्थी आलेले होते. आणि ही संख्या पाहता पाहता इतकी मोठी होत गेली, इतकी वाढली की काही हजारांच्या संख्येमध्ये विद्यार्थी त्या गुरुकुलामध्ये दाखल झाले. वैदिक कालखंडामध्ये जशी गुरुकुलं चालत असत तशी गुरुकुलं चालवावीत अशी श्रद्धा आणि निष्ठा या मुंशीराम नानकचंदांच्या चित्तामध्ये होती. पुढे असं झालं की गांधीजी ज्या वेळेला दक्षिण आफ्रिकेतून परत आले आणि त्यांना इथे काही अनुयायी मिळाले, त्यावेळेला त्यांनी पहिला मुक्काम जर कुठे केला असेल तर मुंशीराम नानकचंदांच्या आश्रमामध्ये केलेला होता, कांगड्याला. हे सगळे तिथे राहिले आणि मुंशीरामांचं काम कसं चालतं याचा त्यांनी साकल्याने अभ्यास केला. पुढे आश्रम वाढल्यानंतर मुंशीराम नानकचंदांनी संन्यास आश्रम धारण केला. आपल्याकडे संकेत असा आहे की संन्यास आश्रम घेतला की सगळे ऐहिक पाश तुटले. ऐहिक पाश तुटले म्हणून ग्रहाचाही त्याग करायचा आणि आपलं नाव सुद्धा बदलायचं. संन्यास आश्रमामध्ये पूर्वाश्रमीचं नाव राहत नाही. तेव्हा या मुंशीराम नानकचंदांना त्यांच्या गुरुनी दुसरं नाव दिलं. ते कदाचित आपल्या परिचयाचं असेल. संन्यास आश्रमामधलं मुंशीराम नानकचंदांचं नाव स्वामी श्रद्धानंद. स्वामी श्रद्धानंदांनी गुरुकुलामध्ये अपरंपार काम केलं. आणि पुढे ज्या वेळेला अनेक धर्मांतर होऊन बाहेर गेलेली मंडळी हिंदू धर्मामध्ये पुन्हा परत यायला लागली, त्यावेळेला काही लोकांना अतिशय राग आला. कुणाला आला वेगळं सांगायची आवश्यकताच नाही. एक मुसलमान तरुण वेश पालटून श्रद्धानंदांचा शिष्य म्हणून त्या आश्रमामध्ये राहिले. या स्वामी श्रद्धानंदांचे एक उजवे हात होते आणि तेही संन्यस्त वृत्तीने राहत असत. त्या संन्यस्त वृत्तीने राहणाऱ्या स्वामी श्रद्धानंदांच्या उजव्या हाताचा या मुसलमान तरुणानं एका रात्री सुराग घुपसून खून केला. त्यावेळेला सगळ्या देशांनी त्याचा धिक्कार केला. धिक्कार फक्त एका व्यक्तीने केला नाही, त्यांचं नाव महात्मा गांधी. अजूनही आम्हाला कळत नाही की एक अशा प्रकारचा रात्री एका संन्यासावर आघात करतो, त्याला मारतो, ज्यांनी आपलं आयुष्य सत्कार्याला दिलेलं आहे, त्याचा धिक्कार सगळ्या देशांनी केला, पण महात्मा गांधीजींनी तो केला नाही. हे रहस्य, हे कोडं न उलगडणार आहे. पुढे स्वामी श्रद्धानंदांचं काम वाढलं, भरपूर वाढलं आणि 1926 पर्यंत स्वामी श्रद्धानंद या भूतलावर होते. पुढे दिल्लीमध्ये ते असताना, रुग्णावस्थेमध्ये असताना, हतवीर्य झालेले असताना, प्रतिकाराची शक्ती त्यांच्याजवळ राहिलेली नसताना, एका माथेफिरू माणसानं, अब्दुल रशीद नावाच्या एका मुसलमान तरुणाने सुरा खोपसून त्यांचा खून केला, मारलं त्यांना. रुग्णावस्थेत आहेत, विकलांग झालेले आहेत आणि अशा वेळेला स्वामी श्रद्धानंदांनी मारलं. त्यावेळेला सगळा देश पेटून उठलेला होता आणि धिक्कार केला अब्दुल रशीदचा. या अब्दुल रशीदचा धिक्कार एका व्यक्तीनं भारतामध्ये केला नाही, त्यांचं नाव महात्मा गांधी. हा वैचारिक गोंधळ आम्हाला न कळणार आहे. आम्हाला टिळक कळतात, आम्हाला सावरकर कळतात, आम्हाला शिवाजी महाराज कळतात, समर्थ कळतात, ज्ञानोबा कळतात, गांधी उकलत नाही. त्यांनी अब्दुल रशीदचा उल्लेख आपल्या वृत्तपत्रातून, यंग इंडिया मधून आणि जाहीर सभेतून भाई रशीद असा केला. ज्यांनी स्वामी श्रद्धानंदांचा खून केला विकलांग असताना, तो आपला भाई कसा होऊ शकतो असा प्रश्न काही पत्रकारांनी गांधीजींना विचारलेला होता. त्यावेळी ते संतापलेले होते, त्यांना उत्तर देता आलं नाही या प्रश्नाचं. हे अनाकलनीय गूढ आहे इतिहासामध्ये. ॲनी बेझंट या देशामध्ये होम रूल लीगची चळवळ त्यांनी चालवली, आपल्याला माहिती आहे, ॲनी बेझंट बाईंनी. पण त्यातला प्रचंड गर्भित हेतू वेगळाच होता आणि टिळकांनी तो बरोबर जाणलेला होता. टिळक अत्यंत बुद्धिमान. कोणत्या माणसाचा हेतू स्वराज्याला अनुकूल आहे किंवा नाही हे टिळकांच्या इतकं कोणालाही ओळखता आलेलं नव्हतं. टिळक असे हुशार होते की टिळकांनी एके ठिकाणी लिहून ठेवलेलं आहे,
समाजाला नेतृत्वानं नेहमी जाणावं. कारण असं आहे की त्या समाजाची धारणा, त्या समाजाची शक्ती ही जर नेत्याच्या लक्षात आली नाही तर एक तर नेता तरी पराभूत होऊन जातो, अन्यथा त्या समाजाची तरी फरफट होते. काय सुंदर लिहून ठेवले. त्याच्यामुळे ज्याला नेतृत्व करायचे, ज्याला पुढारी व्हायचे, त्यानं काय केलं पाहिजे? टिळक असं सांगतात की समाजापुढे एक दोन पावलंच राहावं, त्याच्यापेक्षा फार पुढे धावू नये. हौतात्म्य वाचायला कितीही जरी गोड असलं तरी समाजातल्या फार लोकांना ते करता येत नाही. टिळकांनी फार सुंदर सांगितले आणि म्हणून ते म्हणतात एक दोन पावलं पुढे चालावं, समाजाला आपल्या बरोबर न्यावं, त्याच्यामध्ये हळूहळू परिवर्तन करत न्यावं. एकदम परिवर्तन साधत नाही. चढलेला ताप जसा एकदम उतरत नाही तसं समाजाचं परिवर्तन एकदम घडत नाही. लोकमान्य टिळकांना याची पूर्ण जाणीव होती आणि म्हणून लोकमान्य असं म्हणाले की समाजाच्या पुढे फारसं धावू नये. हाच लोकमान्य टिळक आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मधला भेद आहे. अभ्यासकांना जाणवतो तर असा जाणवतो, सावरकरांनी फार पुढे पावलं टाकायचा प्रयत्न केला आणि समाजाला त्यांना आपल्या बरोबर नेता आलं नाही. हा कटू इतिहास आहे. त्यांना अनंत प्रकारे समाजामध्ये सुधारणा करायच्या होत्या. अगदी गायीबद्दलची हिंदूंची धारणा सुद्धा मोडून काढायची होती, पण समाज असा पालटत नाही. वर्षानुवर्ष, शतकानुशतक जे संस्कार चित्तावर मानवानी धारण केलेले आहेत ते एका दिवसात पालटत नसतात. लोकमान्यांना याची पूर्ण जाणीव होती आणि म्हणून समाजाला बरोबर नेत असताना त्याचं परिवर्तन कसं करावं याची पूर्ण जाणीव लोकमान्यांच्या चित्तामध्ये होती. आणि बेझंटबाईंचा प्रच्छन्न हेतू काय आहे हे त्यांनी बरोबर ओळखलेलं होतं. थिऑसॉफिस सोसायटीची माणसं काय काय करतात याची जाणीव त्यांना होती, लोकमान्यांना होती. याचा अनुभव स्वतः विवेकानंदांनी पुढे घेतलेला होता. विवेकानंद ज्या वेळेला अमेरिकेला गेले त्यावेळेला त्यांना ओळखपत्र हवी होती, कारण ओळखपत्र असल्याशिवाय प्रतिनिधी म्हणून सर्व धर्म परिषदेमध्ये नाव नोंदवून घेतलं जात नसे. आता कुणाकडून घ्यावी आपण? म्हणून विवेकानंदांनी अनेकांच्याकडे प्रयत्न केले. ब्राह्म समाजाकडून मिळवावी काय? तर मुजुमदार त्यांचे कट्टर शत्रू, एक क्रमांकाचे. ब्राह्म समाज कसं देईल त्यांना? त्यांच्याकडून ओळखपत्र मिळाली नाही. तेव्हा थिऑसॉफिस सोसायटीकडे ते गेले आणि ते म्हणाले आपण मला ओळखपत्र द्याल का की ज्याच्यामुळे मला सर्व धर्म परिषदेमध्ये सहभागी होता येईल. त्यावेळी थिऑसॉफिस सोसायटीच्या लोकांनी काय सांगितलं? आपल्याला प्रथम आमचं सभासद व्हावं लागेल. विवेकानंद म्हणाले ठीक आहे, मी सभासद होतो. पुढे त्यांनी सांगितलं आमची जी तत्व आहेत त्याचाच प्रसार करावा लागेल. अरे मोठा चमत्कारच आहे. विवेकानंदांनी त्याला नकार दिला, ओळखपत्र घेतली नाहीत, कारण त्याच्या मागचा थिऑसॉफिस सोसायटीचे जे सभासद होते त्यांचा हेतू असा होता, आम्ही तुम्हाला ओळखपत्र देतो, तुम्ही आमच्या वचनांचा प्रसार करा अमेरिकेमध्ये जाऊन. साटल होत. विवेकानंदांना विकत घेण्याची इच्छा त्या जो सचिव होता त्यांनी प्रगट केलेली होती. विवेकानंदांनी नकार दिला आणि विवेकानंद पुढे अमेरिकेला गेले. अमेरिकेत गेले आणि त्यांना कळलं की सर्व धर्म परिषद पुढे गेलेली आहे. त्यावेळेला त्यांचे अपरंपार हाल झाले. बरोबर नेलेले पैसे संपत आलेले होते आणि विवेकानंदांनी एका पत्रामध्ये लिहिलेलं आहे की हात पाय थंडीनं गोठून गेले, पुरेशी उबदार वस्त्र माझ्याकडे नाहीत, मला माझा मार्ग दिसत नाहीये, मानवाला दिसत नाही पण ईश्वराला दिसतं, तो मार्ग दाखवल्याशिवाय राहणार नाही. अशा अढळ श्रद्धेनं विवेकानंद तिथे थांबलेले होते अमेरिकेमध्ये आणि पुढे त्यांना मार्ग दिसला. ज्या वेळेला विवेकानंदांचं हे पत्र आलं, थंडी त्या वर्षी अमेरिकेमध्ये 1893 साली लवकर आली नेमकी, आणि हे ज्या वेळेला थिऑसॉफिस सोसायटीच्या लोकांना कळलं त्यावेळेला त्यांना विकृत आनंद झाला आणि त्यांचा सचिव काय म्हणाला, बरं झालं आता हा सैतान थंडीत मरेल. इतकी अधम माणसं ज्या पद्धतीनं आपला समाज वाढावा म्हणून आपल्याच देशामध्ये काम करत होती, त्यांचं सत्य स्वरूप विवेकानंदांना सुद्धा ज्ञात होतं आणि लोकमान्यांनी ते जाणलेलं होतं. विवेकानंद अमेरिकेतून प्रचंड यश मिळवून ज्या वेळेला परत आले त्यावेळेला स्वतः त्यांनी ही घटना सांगितलेली होती आणि म्हणाले आपल्याला पुरावा हवा असेल तर माझ्या खिशामध्ये पत्र आहे, पुराव्याशिवाय मी बोलत नाहीये, असं जाहीर व्याख्यानामध्ये भाषणामध्ये विवेकानंदांनी सांगितलेलं होतं. अॅनी बेझंटचं काय प्रचंड कार्य चाललेलं आहे हे लोकमान्यांनी बरोबर जाणलेलं होतं. त्यांना बरोबर कळलेलं होतं काय भावना आहे याच्या मागे. आणि म्हणून ज्या वेळेला
होम रूल लीगची चळवळ त्यांनी चालू केलेली होती आणि त्यावेळेला स्वराज्य स्वातंत्र्याचा डावच मोडायची पाळी आणली. त्यावेळेला अतिशय रागावून लोकमान्यांनी त्यांच्यावर केसरीमध्ये कडक टीका केली आणि ही टीका केल्यानंतर त्या टीकेमध्ये त्यांनी ॲनी बेझंट टिळक कोणाला सोडत नसत, कारण कोणाशी देणं घेणं नव्हतं, त्यांना विकत घेईल असा कोणी नव्हता. जे अद्वैतावर अधिष्ठित झालेले असतात त्यांना कोणी विकत नाही घेऊ शकत. त्याच्यामुळे कोणाबद्दल भय बाळगायचं त्यांना कारण नव्हतं. आणि असा निर्भय महात्मा त्यांनी काय जर केलेला असेल तर त्या ॲनी बेझंटवर कठोर टीका केली आणि त्याच्यामध्ये लिहिलेलं होतं की ॲनी बेझंट कोण आहेत, तर पूतना मावशी आहेत. अशी कठोर टीका लोकमान्यांनी केलेली होती. त्यावेळेला या भारतवर्षामधल्या मवाळांना फारच दुःख झालं. या लोकांनी लोकमान्यांच्या सभेमध्ये मवाळांनी गुंड आणून दंगा करायचा प्रयत्न केला. इथे त्यांना जहाल होता येत होत बर का. लोकमान्यांची सभा उधळण्यापुरतं हे मवाळ जहाल होत असत, इतिहासात नोंदी आहेत त्याच्या. पण ज्या वेळेला लोकमान्यांनी पूतना मावशी म्हणून वर्णन केलं त्यावेळेला जहालांना आनंद झालाच, कारण ॲनी बेझंट काय करत असत हे कळलेलं होतं सगळ्या. दुःख फक्त एका व्यक्तीला झालं, त्या व्यक्तीचं नाव महात्मा गांधी. अनाकलनीय, आम्हाला हे कळतच नाही की वस्तुतः त्यांना आनंद व्हायला हवा होता की अरे हे घडलं कसं, असं कसं झालं. लोकमान्य टिळकांनी केलेली टीका यथायोग्य आहे हे महात्मा गांधींनाही पटायला हवं होतं आणि त्यांनी सांगायला होतं. यंग इंडियामध्ये मी पुन्हा लिहितो आणखी, खरं तर त्यांनी ते करायला हवं होतं. पुढे अर्थात यंग इंडिया निर्माण झाला, पण निदान जाहीर सभेतून त्यांनी निषेध तरी करायला हवा होता ॲनी बेझंटचा. घडलं उलट, आपल्याला नवल वाटेल. महात्मा गांधी लोकमान्य टिळकांशी भांडायला आले आणि ते म्हणाले तुम्ही पूतना मावशी त्यांना का म्हटलं, शब्द मागे घ्या. लोकमान्यांनी सांगितलं कदापि घेणार नाही आणि आपण आग्रह धरलात तर याच्यापेक्षा कठोर टीका करेन, सोडणार नाही. ती भाषा महात्मा गांधींना बरोबर कळली. भावार्थ आपल्या बरोबर लक्षात आलेला असेल की लोकमान्यांचं चिंतन आणि महात्मा गांधींचं चिंतन याच्यामध्ये मूलभूत भेद आहे. लोकमान्यांचं चिंतन हे सगळा स्वराज्याचा शुद्ध विचार करणार आहे. प्रखर हिंदुत्ववादी चिंतन हे लोकमान्यांनी केलेलं आहे. त्याच्यामध्ये कुठेही त्यांनी संदिग्धता ठेवलेली नाही. जी स्वतः महात्मा गांधींनी ठेवली ती लोकमान्यांनी ठेवली नाही. आणि म्हणून सावरकरांनी महात्मा गांधींच्यावर कठोर टीका केली आणि त्यांनी एक ग्रंथ लिहिलाय, आपल्याला नवल वाटेल. त्या ग्रंथाचं नावच गांधी गोंधळ असं आहे. गांधींच्या वैचारिक क्षमतेमध्ये परस्पर छेद देणारी किती विधान आहेत आणि त्याच्यामध्ये परस्पर गोंधळ किती आहे याचं वर्णन सावरकरांनी केलेलं आहे. आणि इतकी ती नेटकी भूमिका उलगडलेली आहे की आपल्याला नवल वाटतं. याच्यात कुणावर मुद्दाम टीका करावी हा हेतू नाही, पण आपण असं करा की अंतर्मुख होऊन गांधीजींचं चिंतन जे आहे त्याचा विचार करा, टिळकांचं जे चिंतन आहे त्याचा विचार करा आणि सावरकरांचं जे चिंतन आहे त्याचा विचार करा. म्हणजे लोकोत्तर व्यक्तिमत्व लोकमान्य का होते हे आपल्या बरोबर लक्षात येईल. म्हटलं ना, याच्यात व्यक्तिगत टीका नाहीये. गांधीजींच्या मध्ये लोकोत्तर सद्गुण होतेच, पण त्यांनी जे जे म्हणून प्रयोग केले त्यातले काही प्रयोग आमच्या अंगावर काटा आणणारे, त्याचा उच्चारी करू नये हे सगळ्यात चांगलं. इतके ते भयानक प्रयोग आहेत, ते करू नये. वस्तुतः मनुष्य वयाने जसा वाढत जातो तसं त्याला आपोआपच कळायला लागतं. आपल्यामधल्या कोणत्या इच्छा कमी झालेल्या आहेत हे त्याला आपोआपच कळायला लागतं. त्याच्यासाठी वेगळे प्रयोग नाही करावे लागत. पण हे प्रयोग गांधीजींनी केले असं इतिहास सांगतो आणि कुणाबरोबर केले तेही इतिहास सांगतो आणि म्हणून अंगावर काटा येतो. वैचारिक द्वंद्व इतकी प्रचंड आहेत की मन आश्चर्याने थक्क होऊन जातं. हे का घडावं? इतकं जर लोकोत्तर व्यक्तिमत्व असेल, राजकारणात असं भाबडे पण चालत नाही. राजकारणाचे अधिष्ठान हे निश्चित तत्वांचं असावं लागतं. लोकमान्यांची ही तत्व शुद्ध आहेत, स्वच्छ आहेत, तुपातली आहेत, स्पष्ट आहेत एकदम, कुठेही संदिग्धता ठेवलेली नाही. लोकमान्यांनी जो विचार केला तो इतका साकल्याने केलेला आहे. त्यांचं पहिलं सूत्र असं आहे लोकमान्यांचं. लोकमान्य म्हणतात ज्ञानी माणसं समाजामधली ही समाजाचे डोळे आहेत. म्हणून ज्ञानी माणसांनी समाजाला नित्य मार्गदर्शन केलं पाहिजे. आधी केले मग सांगितले. लोकमान्यांनी स्वतः आचरून दाखवलेत.
ज्ञानी माणसं समाजाचे डोळे असतील आणि त्यांनी मार्गदर्शन केलं नाही, डोळे उघडून पाहिलं नाही, समाजाला आपल्या मागे नेलं नाही, तर समाज सत्पथावर जावा कसा? समाजामध्ये सात्विकतेची धारणा व्हावी कशी? समाजामध्ये उत्कट भव्य निर्माण व्हावं कसं? आणि म्हणून पहिला सिद्धांत त्यांनी असा मांडला की ज्ञानी पुरुष हे समाजाचे नेत्र असतात, त्यांनी समाजाला मार्गदर्शन करावं. कारण त्यांचे नेत्र जे पाहतात ते सामान्य माणसं पाहू शकत नाहीत. आणि म्हणून त्यांनी सन्मार्ग पाहावा आणि आपोआप समाज त्यांच्या मागे न्यावा. म्हणून पहिलं सूत्र, ज्ञानी माणसं ही समाजाचे नेत्र असतात. पुढे ज्या वेळेला आपल्या संपूर्ण देशाचा विचार लोकमान्यांनी केला, त्यावेळेला त्यांची काही सूत्र आहेत, अतिशय सुंदर सूत्र त्यांनी मांडलेली, तत्वज्ञानाचा गाभा जणू प्रगट केलेला आहे. आणि लोकमान्य त्याच्यामध्ये आम्हाला असं सांगतात, विलक्षण सुंदर सांगितले. ते म्हणतात, सांस्कृतिक भिन्नता आमच्या देशामध्ये आहे, पण त्या भिन्नतेमागे, त्या विविधतेमागे एकात्मतेचा, एकतेचा, निर्द्वंद्वावस्थेचा, अद्वैताचा विलक्षण सुंदर धागा आहे. म्हणून भारत राष्ट्र म्हणजे काय? तर सांस्कृतिक एकात्मता हेच भारत राष्ट्र आहे. पुढे जाऊन ते सांगतात की याच्यासाठी भक्तीचा निर्मळ झरा, मातृभूमीवर आत्यंतिक प्रीती असलेला, आत्यंतिक भक्ती असलेला झरा प्रत्येक सहृदय व्यक्तीच्या हृदयामध्ये निर्माण व्हायला पाहिजे. प्रत्येक नागरिकाच्या चित्तामध्ये तो जागला पाहिजे. तरच त्या स्वातंत्र्याला अर्थ आहे, तरच त्या राष्ट्राला अर्थ आहे. लोकमान्य पुढे जाऊन आम्हाला असं सांगतात की पहा, स्वराज्याचा उद्घोष मी आयुष्यभर केला, पण त्या स्वराज्याचा अर्थ आपल्याला एका वाक्यात सांगू इच्छितो आणि त्यांनी थोडक्यात सांगितलेलं आहे. स्वराज्य म्हणजे लोकराज्य. इतकी सुंदर व्याख्या केलेली आहे. स्वराज्य म्हणजे लोकराज्य, लोकांचं अधिष्ठान असलेलं, लोकांची शक्ती असलेलं, लोकांनी दिग्दर्शित केलेलं लोकमत हेच ज्याचं अधिदैवत आहे, असं स्वराज्य हे लोकराज्य आहे. म्हणून तिसरा सिद्धांत सांगितला की अधिदैवत कोणतं? लोकशक्तीचं अधिदैवत कोणतं? लोकमत अर्थात लोकशक्ती हीच त्याची देवता आहे स्वराज्याची. पुढे जाऊन लोकमान्य आम्हाला असं सांगतात की अरे, हे जे स्वराज्य आहे याची राज्यशक्ती प्रगट व्हायला पाहिजे, त्याशिवाय स्वराज्य कधी बलवान होत नाही. याचा अर्थ असा, सावरकरांनी जे चिंतन केलं ते अगोदर टिळकांनी सुद्धा केलेलं होतं. आपलं सैन्य समर्थ असलं पाहिजे, आमचे अधिकारी सक्षम असले पाहिजे, या देशामध्ये भ्रष्टाचार असता कामा नये, प्रत्येकाचं लक्ष बलाढ्य राष्ट्र हेच असलं पाहिजे. आणि म्हणून राज्यशक्ती प्रत्येक व्यक्तीच्या माध्यमातून प्रगट झाली पाहिजे, असं लोकमान्य नित्य सांगत असत. पाचवा सिद्धांत लोकमान्यांनी जो सांगितला तो विशेष आपल्याला आवडेल असं आहे. लोकमान्य म्हणतात, हे सगळं जर घडवून आणायचं असेल तर त्याला सर्वाधिक प्रभावी साधन कोणतं असेल तर शिक्षण होय. शिक्षण आजचं नव्हे, पण लोकमान्यांना शिक्षण जे अभिप्रेत होतं ते इतक्या चौफेर आणि मानवी जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करणार आहे, त्याचा त्यांनी उद्घोष पुढे केलेला आहे. आणि म्हणून लोकमान्य पुढे जाऊन 6वं सूत्र असं सांगतात, सरकार जर राजमान्य झालं नाही, लोकमान्य झालं नाही, न्यायपथावरून जर चाललं नाही, तर प्रतियोगी असहकारिता समाजाला पुकारता आली पाहिजे. हे स्वराज्याचं 6वं सूत्र आहे. आणि लोकमान्य पुढे जाऊन सांगतात, स्वराज्याचं 7वं सूत्र असं आहे की इथे वृत्तपत्रांचं स्वातंत्र्य अबाधित राहिलं पाहिजे. पण वृत्तपत्रांचं स्वातंत्र्य म्हणजे एकाच पक्षाला झोडपा आणि दुसऱ्या पक्षाचा उदो करा असं नव्हे. संतुलित लेखन, न्याय लेखन, निष्पक्षपाती लेखन हाच प्रत्येक वृत्तपत्राचा आत्मा असला पाहिजे. जे समाजाच्या आणि राष्ट्राच्या हिताचं आहे तेच प्रत्येक वृत्तपत्रांनी लिहायला पाहिजे. हे 7वं सूत्र स्वराज्याचं म्हणून लोकमान्यांनी सांगितलेलं आहे. लोकमान्य म्हणतात, ज्या शिक्षणाच्या माध्यमातून आपल्याला संपूर्ण देशाचं परिवर्तन करून आणायचं, त्या शिक्षणाची विविध अंग आहेत. ब्रिटिश सरकारने जे शिक्षण देऊ केलेले होतं त्याच्यावर अनंत आघात विवेकानंदांनीही केले आणि लोकमान्यांनीही केलेले आहे. लोकमान्य आम्हाला असं सांगतात की ज्याच्यामुळे आपल्या चित्तामध्ये राष्ट्राची धारणा होऊ शकते त्याला राष्ट्रीय शिक्षण असं म्हणतात. ज्याच्यामुळे व्यक्ती सदाचार संपन्न होते, नीती संपन्न होते, सत्पथ आचरते,
स्वतः करते दुसऱ्याकडून करवून घेते चांगलं, त्याला धार्मिक शिक्षण असं म्हणतात. ज्यामुळे संपूर्ण देशाचा औद्योगिक विकास साधला जातो, त्याला औद्योगिक शिक्षण असं म्हटलं जातं. लोकमान्य सांगतायत, आम्हाला राष्ट्रीय शिक्षणही हवं, आम्हाला धार्मिक शिक्षणही हवं, आम्हाला व्यावसायिक शिक्षण सुद्धा हवं. आणि लोकमान्य त्याच्या पुढे जाऊन म्हणतायत की ज्या संशोधनाच्या माध्यमातून देशाच्या आणि पर्यायानं समाज, कुटुंब आणि व्यक्तीच्या सगळ्या समस्या सोडवल्या जातात, त्याला उच्च शिक्षण असं म्हणतात. आणि म्हणून ते उच्च शिक्षण सुद्धा आम्हाला या देशामध्ये हवं आहे. या 4 प्रकारचं शिक्षण आपल्या मातीतून उमलून आलं, आपल्या धर्मातून उमलून आलं, आपल्या संस्कृतीमधून उमलून आलं, तर त्याचा अर्थ असा होईल की ते शिक्षण आपल्या व्यक्तीचं, समाजाचं आणि राष्ट्राचं कल्याण करणार आहे. लोकमान्यांनी एके ठिकाणी म्हटलेलं आहे, आज आमच्या तरुणांना आणि विद्यार्थी वर्गाला पाश्चात्य शिक्षणाची जी भुरळ पडलेली आहे ती नाहीशी करण्यासाठी मी जणू सातत्यानं प्रयत्न करतोय. हीच टीका विवेकानंदांनी केली. ती महापुरुष किती सारखं बोलतात त्याचं ते आदर्श उदाहरण आहे. विवेकानंद म्हणाले ते, अरे गेली 50 वर्ष पहा, एकही चांगला मनुष्य या ब्रिटिश सरकारच्या शिक्षणाने आम्हाला दिलेला नाही. त्यांना एकच निर्माण करायचे, इथे कारकुनी करणारे गुलाम निर्माण करायचे. लोकमान्य टिळक म्हणत, असे गुलाम का तुम्ही होणार? ब्रिटिश सरकारचे स्वातंत्र्याचा आत्मा हरवलेले, पारतंत्र्याचं विष तेच आम्हाला गोड वाटते असं म्हणणारे, असे का तुम्ही अतिशय भ्रष्ट, अधपतित असे गुलाम निर्माण होणार? अरे होऊ नका. म्हणून स्वराज्याचा मंत्र जागवा, म्हणून स्वातंत्र्याची ज्योत आपल्या चित्तामध्ये जागवा, हे लोकमान्य आग्रहाने सांगत असत. लोकमान्यांच्या सांगण्याचा हेतू असा आहे, ते म्हणत असत, समर्थ जसं बोलले तेच मला सांगायचे. म्हणजे काय? समर्थ रामदासांनी सांगितलं, शिक्षण कशातून घडतं? आम्ही कोण हे पहिल्यांदा ओळखता आलं पाहिजे. आम्ही कोण, मग आम्ही काय केलं पाहिजे, देश म्हणजे काय आणि देशाच्या उन्नतीसाठी आमचं योगदान काय, या 4 गोष्टी व्यक्तीच्या जर लक्षात आल्या तर तो देश बलवान झाल्याशिवाय राहणार नाही. जगातलं कोणतंही उदयाला आलेलं राष्ट्र घ्या, तिथे राष्ट्रप्रीती आणि राष्ट्रभक्ती आहे. ही निर्माण झाल्याशिवाय लोकमान्य म्हणतात की या देशाचं उत्थापन कधीही होणार नाही. पुढे लोकमान्यांनी जाऊन सांगितले, देश आणि देव हे वेगळं आहे असं जो मानतो तो भ्रष्ट आहे, तो पतित आहे. देश आणि देव वेगळा असूच शकत नाही. देशाच्या तत्वाकडून शेवटी तुम्हाला देव तत्वाकडे जायचे. देश तत्व जितकं व्यापक आहे त्याच्यापेक्षा अधिक व्यापक तत्व जर कोणतं असेल तर ते अर्थातच देवाचं तत्व आहे. पण ते अधिष्ठान जर कुणाचं करायचं तर राष्ट्र देवाचं करायचे. आणि म्हणून राष्ट्र देवाचं अधिष्ठान करून वैश्विक देवाकडे जायचे, मग निर्गुणाकडे जायचे. अशी तुम्ही ज्या वेळेला आपल्या मनाची धारणा कराल त्यावेळेला राष्ट्राची धारणा होईल. त्यावेळेला राष्ट्र राष्ट्र आपण जे म्हणतो ते निर्माण होईल. तरुणानो, सावध व्हा, जागरूक व्हा आणि या दिशेनं प्रवास करायला लागा. ज्या वेळेला बाळूकाका कानिटकरांनी पुण्यामधल्या खेड्या पाड्यामध्ये जाऊन जागृती करायला प्रारंभ केला, खेड्यामध्ये जावं, शिबिरं भरवावी छोटी छोटी आणि त्या अडाणी जनतेला समजावून सांगावं, अरे स्वराज्य म्हणजे काय, देश म्हणजे काय, राष्ट्र म्हणजे काय आणि तुम्ही त्याच्यासाठी काय केलं पाहिजे, हे बाळूकाका कानिटकरांनी अक्षरशः चंदनाच्या खोडाप्रमाणे झिजून गावागावामध्ये जाऊन काम केलं. आणि त्याचा इतका आनंद लोकमान्यांच्या चित्तामध्ये होता. लोकमान्य म्हणायचे, मला हेच पाहिजे, शाबास, अशी अनंत माणसं आपल्या देशामध्ये निर्माण व्हायला पाहिजेत, जी स्वार्थत्यागी आहेत, जी आपलं आयुष्य राष्ट्रासाठी समर्पित करणारी आहेत, केवळ व्यक्तीकरता जगणारी नाहीत, समाज देशाचं चिंतन करणारी आहेत. ही खेड्यापाड्यामध्ये जायला पाहिजेत बाळूकाका कानिटकरांसारखी, आणि त्यांनी उदंड काम केलं पाहिजे. पुण्यात एक एक व्यक्ती म्हणजे एक एक संस्था म्हटलं जातं आणि खरोखर त्यातली सर्वश्रेष्ठ संस्था, त्याचा कळस कोण असेल तर लोकमान्य. इतकं सामर्थ्य या एका व्यक्तीनं जणू संस्थारूप होऊन प्रगट केलं. लोकमान्यांचं हे सगळं चिंतन हे कशातून प्रगट झालं? ते 2 गोष्टींमधून प्रगट झालेलं आहे. एक त्यांचं हिंदू धर्माचं चिंतन आणि दुसरं म्हणजे त्यांनी केलेला गीतेचा अभ्यास. 2 गोष्टी आहेत, त्यांनी व्याख्या केलेली आहे.
हिंदू धर्माची व्याख्या केली. ते म्हणाले खरं हिंदू धर्माची व्याख्या अगोदरच झालेली आहे. कशी केलेली आहे? धारणात धर्म इत्याहू धर्मो धारयते प्रजा. ही व्याख्या तर अतिशय प्रख्यात आहे. आचार प्रभवो धर्म हा महाभारताने सांगितलेलं आहे, भीष्माचार्यांनी. ही प्रख्यात आहे. अहिंसा हाच परमधर्म आहे, ही व्याख्या येऊन गेलेली आहे. त्याच्याशिवाय वैशेषिक दर्शनामध्ये एका सूत्रामध्ये यतो अभ्युदय निःश्रेयस सिद्धी सधर्म हा असं म्हटलेलं आहे. म्हणजे जिथे अभ्युदय आणि निःश्रेयस यांची सांगड होते, समन्वय होतं आणि मग देशाला, राष्ट्राला, अवघ्या मानव जातीला उत्थापन मिळतं, तो धर्म असं म्हटलेला आहे. धर्मो रक्षति रक्षिता असंही म्हटलेलं आहे. धारणात धर्म इत्याहू म्हणजे जो सगळ्यांना धारण करतो तो धर्म आहे, अशी व्याख्या केली आहे. मीमांसकांनी चोदना लक्षणार्थो धर्म हा असं म्हटलेलं आहे. म्हणजे ज्याच्यातून प्रेरणा सन्मार्गाची मिळते त्याला धर्म असं म्हणतात. नानाविध प्रकारच्या व्याख्या धर्माच्या आपल्याकडे केलेल्या आहेत. त्या सगळ्याचा गाभा एकच, काही फार वेगळा आहे असं, त्या सगळ्याचा गाभा एकच. पण लोकमान्य असं म्हणाले, मी ज्या हेतून हिंदू धर्माची व्याख्या करायला प्रवृत्त झालेलो आहे तो हेतू समजावून घ्या. आज आपण पारतंत्र्यामध्ये आहोत आणि परकीय पाशवी सत्ता आपल्या डोक्यावर बसलेली आहे. आज से तो हिमाचल आमचा मनुष्य एक व्हायला पाहिजे. पारतंत्र्याशी तर झुंजला पाहिजेच, पण केवळ स्वराज्य मिळून न थांबता रामराज्याकडे सुद्धा झेपावला पाहिजे. कारण रामराज्य ही आपली अंतिम संकल्पना आहे. आपल्यात स्वराज्य ही कनिष्ठ पातळी मानलेली. स्वराज्य ही अधम पातळी एका दृष्टीने. मध्यम कोणती आहे? सुराज्य. आणि उत्तम पातळी कोणती? तर ती म्हणजे रामराज्य आहे. म्हणून रामराज्यापर्यंत जर पोचायचं असेल तर हिंदू धर्माचा काही व्यापक विचार आपल्याला करायला पाहिजे, लोकमान्य टिळक सांगतात. आणि म्हणून त्यांनी काय सांगितलं पहा, प्रामाण्य बुद्धिर्वेदेषु. त्यांनी एक साधं सूत्र सांगितलेलं आहे. कोणतं? वेदाचं प्रामाण्य जो मानतो. पहिलं लक्षण सांगितलं. वेद हे ज्याला प्रमाण आहेत. आपण आस्तिक्य भावानी जगत असतो. आपली कशावर तरी श्रद्धा असते. त्या श्रद्धेचा कळस कोणता? त्या श्रद्धेचा कळस म्हणजे वैदिक वाङ्मय. आणि त्याच्यावर झळकणारा भगवा ध्वज कोणता? तर तो म्हणजे वेद. कारण वेदातून सगळं निर्माण झालेलं आहे, वेदातून सगळं निघालेलं आहे. आणि म्हणून लोकमान्य म्हणतात की जो वेदाचं प्रामाण्य मानतो हे हिंदू जो स्वतःला म्हणतो त्याचं पहिलं लक्षण आहे. किंबहुना त्याला हिंदू मान. म्हणजे वेद प्रामाण्य हे पहिलं लक्षण झालं. दुसरं लक्षण त्यांनी असं सांगितलं की साधनानाम अनेकता. साधन विविध असतात. त्या विविध साधनांच्या माध्यमातून मनुष्य उपासना करत असतो. मार्ग नानाविध असतात, भिन्न असतात. अशी साधना आपल्याकडे दिसतातच. आणि म्हणून तर पुष्पदंताच्या महिम्नामध्ये म्हणजे विवेकानंदन टिळक फार सारखं बोलतात. अनेक ठिकाणी खूप साम्य. साधनानाम अनेकता पुष्पदंताच्या महिम्नामध्ये म्हटलेलंच आहे. रुचीनाम वैचित्र्यात रुजु कुटिल नाना पथजुषाम नृणामेको गम्यस त्वमसी पयसाम अर्णवैव. आकाशातून पडलेलं पाणी, नाला असतो, ओढा असतो, छोटा निर्झर असतो, मोठी नदी असते, अनंत प्रवाह असतात. आणि ती सगळे शेवटी जसे सागराला जाऊन मिळतात तशी रुचींचं वैविध्य असून सुद्धा नाना प्रकारे केलेली प्रार्थना शेवटी त्या एका चित्तत्वापर्यंत जाऊन पोचते. आणि म्हणून आमच्याकडे इतके संप्रदाय आहेत, इतके विचार आहेत, इतक्या नाना प्रकारच्या उपासना चाललेल्या आहेत, पण त्यांनी कधी लाठ्याकाठ्या घेऊन एकमेकाची डोकी फोडली नाही. परदेशामध्ये ज्याप्रमाणे जॉन हसला तू पाखंडी आहेस असं म्हटलं आणि त्याला भरत चौकामध्ये बांधला आणि जाळून टाकला, असं आमच्याकडे कधी झालं नाही. जॉन हस जाळला गेला, पण आमच्या इथे वैचारिक द्वंद्व झाली, वैचारिक लढे झाले, सगळं झालं, पण एकमेकाला कोणी जाळलं नाही. विचाराने झुंजले. म्हणून शंकराचार्यांनी आ सेतु हिमाचल दिग्विजय केला. जे जे संप्रदाय पुढे आले त्यांच्याबरोबर वाद केला आणि त्यांचं खंडन केलं आणि अद्वैताची ध्वजा सगळ्या भारतावर प्रस्थापित केली. इथे द्वंद्व झाली, पण वैचारिक द्वंद्व झाली. म्हणून साधना नाम अनेकता ती राहणार. कारण व्यक्ती तितक्या प्रकृती आहेत. जितक्या व्यक्ती त्या प्रत्येकाची धारणा वेगळी असू शकते, पण ती धारणा सन्मार्गाकडे जाणारी असावी, आस्तिक्य भावाची असावी. अन्यथा ती समाजाला आणि देशाला घातकच असते. हा त्यातला प्रधान विचार आहे.
लोकमान्य सांगता येतो. म्हणून साधनांची अनेकता ही आपण मान्य केलीच पाहिजे. सगळी फुलं एकसारखी असत नाहीत, सगळे वृक्ष एकसारखे असत नाहीत, सगळे अलंकार एकसारखे असत नाहीत, सगळी शस्त्र एकसारखी असत नाहीत, मातीच्या घडवलेल्या वस्तू एकसारख्या असत नाहीत, दगडातून कोरून काढलेली शिल्प एकसारखी असत नाहीत. पण ती ज्याच्यामधून सगळी घडतात त्याच्या मागचं तत्व एकच असतं. आणि म्हणून साधनानाम अनेकता हे आपण मान्य करावं, हे सगळ्यात चांगलं. तिसरी गोष्ट त्यांनी सांगितली, उपासना जी आहे ती उपासना सुद्धा प्रत्येकाची वेगळी राहणार. साधनही वेगळी राहणार आणि उपासनाही वेगळी राहणार. याचा अर्थ असा, उपासनेला उपास्य दैवत असतं. आणि वेदांनी आम्हाला असं सांगितले, लोकमान्य म्हणतात, एकम सत विप्रा बहुधा वदंती. ऋग्वेदाच्या 10व्या मंडलातलं 164वं सूक्त मोठं सुंदर आहे. आणि त्याच्यामध्ये हा प्रधान विचार आलेला आहे की एकम सत विप्रा बहुधा वदंती. ते चैतन्य तत्व जे काही आहे निर्गुण ते एकच आहे, फक्त आम्ही त्याला वेगवेगळी नावं देतो एवढंच. मग त्याला कोणी इंद्र म्हणतो, कोणी मातरिश्वा म्हणतो, कोणी यम म्हणतो, कोणी अग्नी म्हणतो, कोणी यम म्हणतो, कोणी वरुण म्हणतो. नानाविध प्रकारची नावं घेतली जातात. पण त्याचा अर्थ असा नव्हे की प्रत्यक्ष तेवढ्या वेगवेगळ्या मूर्ती आहेत. नाही, ते चैतन्य तत्व एकच आहे. ज्या वेळेला ते सगुण ब्रह्म होतं, म्हणजे निर्गुण ब्रह्माची छाया प्रतिबिंब ज्या वेळेला मायेत पडतं त्यावेळेला ते सगुण ब्रह्म होतं. त्याला आपण ईश्वर म्हणून आपण त्याची उपासना करतो. पण ही उपासना करत असताना ज्याला जसं ते रूप भावतं तशी आपण पूजा करतो. कोणी दत्ताचं करतं चिंतन, कोणी विष्णूची पूजा करतं, कोणी शंकराची करतं, कोणी ब्रह्मदेवाची करतं, कोणी सूर्याची उपासना करतं, कोणी देवीची करतं, कोणी गणपतीची करतं. ज्याला ज्या स्वरूपामध्ये तो देव भावलेला आहे तसं त्याचं पूजन होतं. ज्ञानेश्वर महाराजांना अनेकांनी दृष्टांतामध्ये पाहिलं, पण प्रत्येकाचा दृष्टांत वेगळा. गुलाबराव महाराजांना ज्ञानेश्वर महाराजांचं जसं दर्शन झालं तसं सोनू मामानं झालेलं नाही, ते वेगळंच आहे. तसं केळकर महाराजांना झालेलं नाहीये. प्रत्येकाला तो जो प्रत्यय आला तो वेगळा आहे. आणि म्हणून आपल्याकडे आग्रहाने सांगितलं लोकमान्यांनी की अरे उपासनेचं दैवत हे वेगळंच राहणार. ज्याचा जसा भाव तसा तो देव होणार. या तिन्ही गोष्टी ज्याला मान्य आहेत त्याला हिंदू म्हणावं असं लोकमान्य सांगतात. म्हणजे वेदांचं प्रामाण्य अर्थात अस्तिक्य भाव पहिली गोष्ट, साधनांची विविधता दुसरा, आणि उपासनेचं दैवत हे विविध असणार हा तिसरा. अशा तीन गोष्टी ज्या वेळेला एकत्र येतात त्यावेळेला त्याला हिंदू असं म्हटलं जातं. असा हिंदू हा वेदावर तर श्रद्धा ठेवतोच, यथाशक्ती यथामती उपनिषदांचाही अभ्यास करतो आणि त्याच्याही पलीकडे जाऊन गीतेचा अभ्यास करतो. आता गीता ही अशी श्रेष्ठ आहे, हा ग्रंथ असा आहे की लोकमान्यांनी ज्या वेळेला गीता रहस्य रचलं मंडालेला त्यावेळेला त्यांनी पहिलंच वाक्य त्याच्याबद्दल लिहून ठेवले की आमच्या सगळ्या या चिंतनामध्ये, दार्शनिक चिंतनामध्ये अलौकिक असा अलंकार आहे, ज्याला तोड नाही असा अलंकार आहे भगवद्गीता. विलक्षण ताकद असलेला हा ग्रंथ आहे. आज अनंतानी त्याचा अन्वयार्थ लावलेला आहे आणि तरी सुद्धा आमची भगवद्गीता नित्य नूतन राहिलेली आहे. जो जो समर्थ पुरुष त्याचा अन्वयार्थ लावायला येतो त्याची प्रतिभा नित्य नूतन झालेली आहे, नवनवोन्मेषशालिनी झालेली आहे, असं सामर्थ्य त्या भगवद्गीतेमध्ये आहे. आणि म्हणून गीतेचं रहस्य मंडालेमध्ये लोकमान्यांनी उलगडण्याचा प्रयत्न केला. लोकमान्यांनी गीता रहस्य जे लिहिलं त्याचे दोन टप्पे आहेत. एक, त्याला जी प्रस्तावना लिहिली तीच फार मोठी आहे, म्हणजे त्यालाच आपण गीता रहस्य असं म्हणतो. छापील 536 पानं असलेली ती प्रस्तावना आहे. सगळाच भाव गीतेचा त्यांनी प्रगट केलेला आहे आणि पुढे गीतेचा अनुवाद केलेला आहे, अन्वयार्थ लावलेला आहे. आणि अन्वयार्थ देत असताना जिथे आवश्यक आहे तिथे त्याच्यावर भाष्य केलेलं आहे. त्याच्यावर अन्वयार्थ जिथे कळणार नाही तो जास्ती उलगडून दाखवायचा प्रयत्न केला आहे. आपल्याकडे टीका भाष्य असा शब्द वापरला जातो किंवा भाष्य टीका असंही म्हणतो. त्यात फरक आहे. टीका वेगळी आणि भाष्य वेगळं. टीकेमध्ये प्राधान्यानं अन्वयार्थ उलगडला जातो आणि अन्वयार्थ उलगडून दाखवत असताना जिथे पदांचा जेवढाच विस्तार करायला पाहिजे तेवढाच केला जातो. आणि भाष्य असं असतं त्याच्यात स्वयंप्रज्ञा प्रगट होते. अन्वयार्थ लावला जातोच, पण त्याच्या व्यतिरिक्त त्या तत्वज्ञानाचं दर्शन व्यक्तीला कसं झालं
त्या महात्म्याला कसं झालं, कसं भावलं याचा आशय तो उलगडून दाखवत जातो. त्याला भाष्य असं म्हणतात. भाष्य वेगळं, टीका वेगळी आणि वार्तिक त्याहून वेगळं. की गीतेवर अनंत टीका लिहिल्या गेल्या. कारण गीता ही रणांगणावर सांगितली गेली आहे. अर्जुनाला त्याच्या कर्माला प्रवृत्त करण्यासाठी सांगितली गेलेली आहे. पण ते कर्म डोळस असावं, त्याला ज्ञानाचे डोळे असावे, भक्तीचं हृदय असावं, म्हणून तत्वज्ञानाचं अवघाधिष्ठान प्रगट करून निर्द्वंद्वावस्था कशी असावी असं लोकोत्तर तत्वज्ञान अर्जुनाच्या मनावर बिंबून भगवद्गीता रणांगणावर सांगितली गेली. लोकमान्य असं म्हणतात, या गीतेवर अनेक लोकांनी टीका लिहिल्या. त्याच्या अगोदर आपल्याकडे अनंत गीता आलेल्या आहेत, आपल्याला त्या माहिती आहेत. रामगीता आहे, श्री गीता आहे, मंकी गीता आहे, पराशर गीता आहे, नानाविध प्रकारच्या गीता आपल्याकडे लिहिलेल्या आहेत. देवी गीता आहे, असंख्य गीता आपल्याकडे लिहिलेल्या आहेत. पण त्या सर्वांचा जन्म भगवद्गीतेमधून झालेला आहे. आणि भगवद्गीतेचं सामर्थ्य असं आहे की जी वैदिक प्रस्थानत्रयी आहे त्याच्यामध्ये ती स्मार्त आहे, सगळ्यात सोपी आहे, समजावून घ्यायला, आकलन करून घ्यायला सोपी आहे. म्हणून गीतेचं वैशिष्ट्य आहे. प्रस्थीयते अनेनैति प्रस्थाना अशी व्याख्या आपल्याकडे केलेली आहे. म्हणजे प्रेयसाकडून मानवाला जी श्रेयसाकडे नेते, व्यष्टीकडून मानवाला समष्टीकडे नेते, पिंडाकडून ब्रह्मांडाकडे नेते, अशी ती गीता आहे. किंबहुना असं जे जे ग्रंथ हे काम करतात त्यांना प्रस्थान असंच म्हणायचं. म्हणजे आपल्या कोशातून व्यापक भावाकडे जे जे आपल्याला घेऊन जातं त्याला प्रस्थान असंच म्हणतात. हा प्रस्थानाचा अर्थ आहे. प्र अधिक स्था. प्रस्थान कुणीकडून कुणीकडे करायचं? प्रेयसाकडून श्रेयसाकडे करायचं. म्हणून अनेकविध गीता झाल्या. पण भगवद्गीतेचं वैशिष्ट्य काही वेगळं आहे. लोकमान्यांनी त्याची प्रस्तावना लिहिताना 15 प्रकरणं लिहिलेत. प्रदीर्घ आहे प्रत्येक प्रकरण आणि सुंदर भावार्थ गीतेचा गीता रहस्यामध्ये उलगडून दाखवलेला आहे. लोकमान्य आम्हाला असं सांगतात, आपण विचार करा की भगवंतांनी अर्जुनाला जी गीता सांगितली त्याच्यामध्ये त्याला ज्ञानयुक्त करायचं आणि त्याला कर्मसन्यास घ्यायला लावायचा अशी भूमिका भगवंतांची नव्हती. पातंजल योग दर्शनाच्या माध्यमातून अष्टांग योग ओलांडून जावा आणि गुहेमध्ये एकांतात बसून त्यांनी निर्विकल्प समाधीचा अनुभव घ्यावा अशीही भगवान श्रीकृष्णांची भूमिका नव्हती. तयोस्तु कर्मसन्यासात कर्मयोगो विशिष्यते ही भूमिका धारण करून, कारण दोन्ही मार्ग चांगले आहेत. निश्रेयस करावुभव म्हटलेला आहे. कर्मसन्यास आणि कर्मयोग दोन्हीही मानवाचे कल्याण करणारे आहेत. पण तयोस्तु कर्मसन्यासात कर्मयोगो विशिष्यते. कर्मयोग त्यातला विशेष आहे कर्मसन्यास योगापेक्षा. म्हणून अर्जुना तू उठ आणि हातामध्ये शस्त्र धारण कर. तेव्हा त्याला ज्ञानयुक्त करून त्याला कर्मसन्यासी घ्यायला लावायचा नव्हता. गुहेमध्ये बसून निर्विकल्प समाधीचाही अनुभव त्याला द्यायचा नव्हता. केवळ भक्तीचं विवेचन करून अर्जुनाच्या हातामध्ये मृदंग किंवा टाळ द्यावेत आणि रणांगणावर त्यांनी भक्तिगीतं गावीत. म्हणून गीतेचा उपदेश भगवान श्रीकृष्णांनी केलेला नव्हता. भगवान श्रीकृष्णांचा उपदेश यासाठीच होता की त्यांनी कर्मप्रवण व्हावं आणि आपल्या समोरच्या शत्रूवर बाण टाकून त्याला मारावं. म्हणून तस्मात असं सगळीकडे वापरलेलं आहे. म्हणून आता अर्जुना तू काय कर? युद्ध कर. उठ, जागा हो, तुझा मोह टाकून टाक आणि काय कर? उभार, हातामध्ये गांडीव धनुष्य पुन्हा धारण कर आणि भले भीष्माचार्य असोत, द्रोणाचार्य असोत, त्यांच्यावर बाण टाक. तुझे हे कर्तव्य आहे. म्हणून लोकमान्य म्हणतात की गीता ही प्राधान्यानं कर्मयोग परच आहे. पण हे जे कर्म आहे ते कसं आहे त्याचा खुलासा त्यांनी केलेला आहे. लोकमान्य असं म्हणतात की प्रत्येक मानवाला कर्माची जिज्ञासा असते. कर्म हे करावं किंवा नाही, कोणतं कर्म करावं असं द्वंद्व त्याच्या चित्तामध्ये सदैव असतं. त्याला त्यांनी 2 उदाहरणं दिलेली आहेत आणि दोन्ही शेक्सपियरची आहेत. पहिलं उदाहरण आहे हॅमलेटचं. हॅमलेटला असं वाटलं की हे करावं किंवा न करावं, टू बी ऑर नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन. ही समस्या त्याच्या पुढे उभी राहिलेली आहे. काय समस्या होती? त्याचे जे काका होते हॅमलेटचे, त्यांनी हॅमलेटच्या वडिलांचा अधमपणे खून केला. त्याची गादी बळकावली आपल्याच भावाची. हॅमलेटच्या आई बरोबर काकांनी विवाह केला म्हणजे राज्य लाटलं. हॅमलेटची आई बळकावली आणि सगळ्या संपत्तीचा सुद्धा त्यांनी उपभोग घ्यायला प्रारंभ केला. त्यावेळेला आपल्या वडिलांचा सूड घ्यावा वधाचा, काकांना ठार मारावं
आणि राज्य पुन्हा माघारी घ्यावं असा विचार त्याच्या मनामध्ये जागला. आणि पुन्हा त्याच्या मनामध्ये द्वंद्व असं उभं राहिलं, आपल्या काकाला मारावं किंवा न मारावं. टू बी ऑर नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन. हाच प्रश्न तो विचारत राहिला, या संभ्रमामध्ये राहिला. आणि शेवटी त्याचं अधःपतन इतकं झालं, तो स्वतःही गेला, सगळ्यांचंच त्यांनी अकल्याण केलं. त्याची प्रेयसीही मृत्यू पावली, काकाही मेला, त्याची आईही मृत्यू पावली. आणि राज्याला जे चांगलं वळण लागायला हवं होतं ते कुणाच्याच करवी त्याला देता आलं नाही. कॅरॉलिनसचं दुसरं उदाहरण त्यांनी दिलेलं आहे, असा शेक्सपियरचा नायक असलेला. पण हे दोन्ही, या सगळ्या व्यक्तिरेखा या द्वंद्वामध्ये कशा सापडलेल्या आहेत लोकमान्य दाखवून देतात. आणि म्हणतात असंच द्वंद्व हे अर्जुनाच्याही मनामध्ये उभं राहिलेलं आहे. भीष्मानं मारावं की न मारावं, द्रोण गुरु आहेत, त्यांच्यावर बाण टाकावा किंवा न टाकावा, काय करावं असा प्रश्न उभा राहिलेला होता. त्यावेळेला त्याच्या मनामध्ये जी भूमिका आहे ती हॅमलेटपेक्षा कितीतरी उंच आहे, हा भाव मात्र लोकमान्यांनी स्पष्ट करून सांगितला. हॅमलेटला राज्य हवं होतं, सूट घ्यायचा होता, याच्या पलीकडे काही नव्हतं. पण लोकमान्य जे आपल्याला सांगतात तो भाव इतका महत्वाचा आहे, कारण अर्जुनाची बैठक फार उंच आहे. कशी आहे, त्यांनी भगवंतांना सांगितलेलं आहे, मला प्रेयस सांगू नका, श्रेयस सांगा, सुनिश्चित श्रेयस जे आहे ते मला सांगा. कारण शिष्यस्तेहम शाधिमाम त्वाम प्रपन्न, मला भगवंता मार्ग दाखवा, प्रेयस सांगू नका, श्रेयस सांगा. याचा अर्थ किती सुंदर आहे, आपल्या लक्षात आला का? भगवंतांना तो जर म्हणाला असता मला प्रेयस सांगा, तर भगवंतांनी कपाळालाच हात लावला असता. अर्जुन सांगतोय अपि त्रैलोक्य राजस्य हे तो किमनु मही कृते, त्रैलोकाचं राज्य दिलं तरी मला नकोय, मग या पृथ्वीच्या राज्याचं उपभोगाचं मधाचं वोट मला कशाला दाखवतंय? तुच्छ आहे माझ्या दृष्टीने ते. त्रैलोक्याचं वैभव मिळालं तरी मी टाकणार आहे, ते मला नकोय. आता किती सुंदर भावार्थ याच्यामध्ये आपल्या बरोबर लक्षात आला असं. लोकमान्य म्हणतात अर्जुनाच्या समोर भगवान श्रीकृष्ण नसते आणि व्यवहाराचा विचार करणारा एखादा मनुष्य असता, त्यांच्या डोळ्यापुढे चिरोल होता की काय कोण असतो तर त्यांनी अर्जुनाला नक्की सांगितलं असतं, हे बघ काय काय होईल, हे कोण कोण आहेत, या कोणाकोणाला मारायला पाहिजे, किती संपत्ती आहे, आम्ही गुप्तहेर पाठवून अगोदरच यादी करून आणली आहे, हे आपल्याला इतकं मिळेल, मग हस्तिनापूरचं राज्य मिळालं, लोकांना इतकं पिळून काढता येईल, इतकं आपल्या देशात नेता येईल, नानाविध प्रकारांनी त्यांनी सांगितलं असतं. समोर होते ते भगवान श्रीकृष्ण होते. तत्वज्ञान श्रेयसावर धारलेलं असतं आणि श्रेयस हे सगळ्या व्यापकतेचा विचार करतं, व्यक्तीचा विचार करत नाही. आणि व्यक्तीचं उद्दिष्ट त्या व्यापकाच्या विरुद्ध यायला लागलं तर व्यक्तीला मारायला सांगतं, असं लक्षात ठेवा. देश मोठा असतो, देशापेक्षा कुणीही मोठा असू शकत नाही. राष्ट्र मोठं असतं, आम्ही राष्ट्राचे पुत्र आहोत. राष्ट्र जर मोठा असेल तर राष्ट्रपिता कसा होता हेच आमच्या लक्षात येत नाही. जे जे या राष्ट्रामध्ये जन्माला येतात ते राष्ट्राचे पुत्रच असतात आणि ते सुपुत्रच व्हायला पाहिजेत, हा स्वच्छ भाव आहे. किती अर्थ सुंदर आहे. म्हणून प्रेयस नाही मागितलं अर्जुनाने, श्रेयस मागितलं. म्हणून लोकमान्य म्हणतात की कर्माची जिज्ञासा प्रत्येक मानवाला करता आली पाहिजे, कारण गीता हे शास्त्र आहे आणि शास्त्र हे सन्मार्गच दाखवतं. आता सुंदर भूमिका त्यांनी उलगडून दाखवलेली आहे. ते म्हणतात पहा बरं, लोकमान्यांच्या सगळ्या विवेचनाचं वैशिष्ट्य आहे की प्रत्येक वेळेला त्यांनी महाभारतातली उदाहरणं घेतलेली आहे, कारण गीता महाभारतामध्ये, आणि म्हणून महाभारतातली कृष्णाची, अर्जुनाची, भीष्मांची नानाविध उदाहरणं घेऊन कर्मयोग कसा थर हे सिद्ध करायचा प्रयत्न केलेला आहे. लोकमान्य आम्हाला असं सांगतात की कोणत्याही शास्त्राचा अन्वयार्थ 3 प्रकारे लावला जातो. कसा, थोडासा समजावून विशेष सावधान व्हा असं अशी मी आपल्याला विनंती करतो. 3 प्रकारे त्याचा अन्वयार्थ लावला जातो. एक आधिभौतिक पद्धतीने, दुसरा आधिदैविक पद्धतीने आणि तिसरा आध्यात्मिक पद्धतीने. 3 प्रकारे त्याचा अन्वयार्थ लावता येतो. म्हणजे काय? म्हणजे असं की आध्यात्मिक ही सगळ्यात उंच पातळी आहे. आपण ज्याला त्रिविध ताप म्हणतो त्याच्यामध्ये आध्यात्मिक ही सगळ्यात तळातली पायरी आहे. हा फरक समजावून घ्या. त्रिविध तापामध्ये आध्यात्मिक, आधिभौतिक आणि आधिदैविक असं आपण म्हणतो.
आध्यात्मिक म्हणजे शरीराला रोग होणारे किंवा जे त्रास देणारे सगळे आहेत त्याला आध्यात्मिक म्हणतो. आधिभौतिक म्हणजे एखादं निसर्गाचं संकट कोसळलं तर त्याला आपण म्हणतो, म्हणजे बाह्य याच्यातून आपल्याला उपद्रव झाला, पीडा झाली आणि दैवाचा कोप होऊन भूकंपासारखा वगैरे एखादा प्रचंड तडाखा बसला तर ते आधी दैविक दुःख असतं. फरक आहे तिन्हीमध्ये. पण इथे मात्र श्रेणी वेगळी आहे बरं का. याच्यामध्ये अध्यात्म ज्याला लोकमान्य टिळकांनी म्हटले ते सर्वोच्च स्थान. प्रारंभ कुठून करायचा? आधिभौतिकापासून करायचा. आधिभौतिक याचा अर्थ काय झाला? आधिभौतिक म्हणजे शास्त्र निरीक्षण करतं. निरीक्षण केल्यानंतर जे प्रत्ययाला येतं ते प्रयोगशाळेत नेलं जातं, तिथे त्याची चाचणी केली जाते आणि पूर्वीचे जे आपण निष्कर्ष नक्की केलेले आहेत किंवा पूर्वीची जी उद्दिष्ट नक्की केलेली आहेत त्यानुसार जर निष्कर्षाप्रत आपण आलो तर तो प्रयोग सिद्धीला गेला असं आपण म्हणतो. आणि त्याला आध्यात्मिक शास्त्राचं विश्लेषण असं, आधिभौतिक शास्त्राचं विश्लेषण असं आपण म्हणतो. म्हणजे मग रसायनशास्त्र, पदार्थ विज्ञान, अभियांत्रिकीचे सगळे विषय असे जे लौकिकातले विषय असतात ते सगळे आधिभौतिक स्तरावरचे म्हणजे कनिष्ठ स्तरावरचे असतात. वैद्यकीय शास्त्र जे आहे त्याच्यामध्ये जी शास्त्र उपशास्त्र त्याच्यामध्ये आलेली आहेत ती सगळी कशाची असतात? ती आधिभौतिक असतात. आता याच्या पलीकडे आधिदैविक शास्त्र असतं. आधिदैविक कधीही असं म्हणत नाही की हे सगळं भौतिक आहे. या भौतिकाच्या मागे, या स्थूलाच्या मागे काही सूक्ष्म आहे. त्या सूक्ष्माची काही विशेष ताकद आहे आणि ती ताकद असल्यामुळे मानवाला अशा स्वरूपाचं कर्म करता येतं असं आधिदैविक सांगतं. आधिदैविक काय सांगतं? अहो त्या त्या इंद्रियाच्या काही देवता आहेत. प्रत्येक इंद्रियाला देवता आहे असं समजतो आपण. मनाची देवता चंद्र आहे, जलाची देवता गणेश आहे असं आपण समजतो, हाताची देवता इंद्र आहे असं आपण मानतो. नानाविध प्रकारच्या देवता या आपल्याकडे मानलेल्या आहेत आणि प्रत्येक इंद्रियाला एक अधिष्ठात्री देवता आहे. तेव्हा या चैतन्याला, या प्राणाला प्रत्यक्ष सामर्थ्य देणारं कुणीतरी मागे, त्याच्याशिवाय हे घडू शकणार नाही. केवळ भौतिकतेचा विचार केला तर चंगळवाद फोफावतो आणि म्हणून तो फोफावू नये याच्यासाठी त्या स्थूलाच्या मागे काही सूक्ष्म आहे अशी धारणा आपल्या चित्तामध्ये निर्माण व्हावी लागते. याला म्हणायचं आधी दैविक शास्त्र विश्लेषण. आता आधी दैविक झालं, आधी दैविकाच्या पलीकडे आध्यात्मिक आहे. ती सर्वोच्च पायरी आहे. या सगळ्या देवतांचा समन्वय करणार आणि आपल्याला एकात्मतेकडे नेणार असं काही सगळ्याच्या मागे एक असं स्वरूप आहे. ते कोणतं आहे? तर ते चैतन्य स्वरूप आहे. त्यालाच आपण परमात्मा म्हणतो, त्यालाच आपण परब्रह्म म्हणतो, त्यालाच आपण निर्गुण निराकार म्हणतो. हे जे चैतन्य स्वरूप आहे ते अध्यात्माचं आहे. प्रत्येक शास्त्र अशा 3 टप्प्यातून प्रगत होत असतं. कोणतंही प्रगत होणारं शास्त्र अधिभौतिकतेकडून अधिक दैविकाकडे जातं आणि अधिदैविताकडून अध्यात्माकडे जातं. आज पाश्चात्य राष्ट्रात जे जे महत्वाचे ग्रंथ लिहिले गेलेत आणि लोकांनी डोक्यावर घेऊन त्याला मान्यता दिलेली आहे त्याच्यापैकी एक टॅव ऑफ फिजिक्स हा ग्रंथ आहे, दुसरा मिस्टिसिझम आहे, तिसरा डान्सिंग वुली मास्टर्स म्हणून आहे, झुकावचा आहे. या सगळ्या ग्रंथांनी हे एक सुरानी, एक मतानी मान्य केलेलं आहे. ते असं म्हणतात की आधुनिक सगळी शास्त्र प्राधान्यानं कुणाकडे निघाली असतील, विशेष करून भौतिक शास्त्र. भौतिक शास्त्राचे नियम जसे जसे सिद्ध होत जात आहेत त्याच्यामध्ये भर पडतीये. जुने सिद्धांत मागे जात आहेत, नवीन प्रगट होत आहेत. तसं तसं भारतीय अध्यात्मशास्त्राला आणखीन बळकटी येते आणि म्हणून भौतिक शास्त्र हे अंती कुणाकडे जाणार आहे तर भारतीय अध्यात्मशास्त्राच्या एकात्म सिद्धांताकडे जाणार आहे, अद्वैताच्या सिद्धांताकडेच जाणार आहे असं सर्व शास्त्र आज पाश्चात्य राष्ट्रामध्ये सुद्धा बोलायला लागली. म्हणून ही शास्त्र ज्या वेळेला उत्क्रांत होतात त्यावेळेला ती कुठे जातात तर अध्यात्माकडे जातात. आता लोकमान्य आम्हाला असं समजावून सांगतात, ज्याला आपण आधिभौतिक शास्त्र म्हणतो त्याच्यामध्ये विविध स्तरावर काम करणारी माणसं असतात. त्यातला तळागाळातला जो असतो वर्ग तो पराकोटीचा स्वार्थी असतो. तो असा असतो की लोकांचे गळे कापायला प्रवृत्त होतो, पण आपलं सगळं चांगलं झालं म्हणजे झालं एवढंच म्हणणारा असतो. मरे नाका समाज, मरे नाका राष्ट्र, माझ्यापुरतं मी बघणार. ज्याला भर्तृहरीनं ते केन जानी महे म्हटलेलं आहे ना,
स्वार्थ नसताना सुद्धा लोकांचे गळे कापायला जी मंडळी प्रवृत्त होतात, असे राक्षस हे तळागाळातले असतात. तो स्वार्थ अत्यंत तळातला मनुष्य म्हणजे अधमाधम मनुष्य. त्याच्या वरचा कोणता, त्याला अधम म्हणायचं. तो अधम कसा असतं की आपल्याला तर जगता आलं पाहिजे, ते जगता यावं म्हणून लोकांच्या जगण्याला जो मान्यता देतो. लक्षात येते का? पहा, ही स्वार्थीच असतात अत्यंत मंडळी, पण समाजामध्ये आपलं प्रतिबिंब असं निर्माण करतात की मी समाजाचा विचार करतो. खोटं असतं दादांत. स्वतःला जगायला पाहिजे म्हणून समाजाला, माझ्या समोरच्याही व्यक्तीला जगू द्या, कारण मी हल्ला केला तर तोही माझ्यावर हल्ला करायची शक्यता आहे. म्हणून हे थोडेसे दूरदृष्टी दाखवणारे स्वार्थी असतात. तिसरा जो वर्ग असतो तो काय म्हणतो, छे याला कुठेतरी नीतिमत्तेचं अधिष्ठान असलं पाहिजे. नीती नसेल, आता नीती सापेक्ष मात्र असता कामा नये. नीतिमत्ता ही अद्वैतावरच आधारलेली असली पाहिजे. जी नीतिमत्ता सत्सद विचारावर आधारलेली असते आणि त्याला धर्माचं अधिष्ठान नसतं, तो सत्सद विचार वरवर कितीही गोंडस आणि चांगला वाटला तरी वेगळ्या प्रकारे विचार करतो. जो धर्मावर आधारलेला सत्सद विचार आहे तो एकात्मतेकडेच जाणार, अन्य कुणीकडेही जाणार नाही. पण ज्याचा सत्सद विचार धर्मावर आधारलेला नाहीये, त्या प्रत्येकाचं चिंतन वेगळं असू शकतं. हा तिसरा त्यातला वर्ग. आणि चौथा जो वर्ग आहे तो असं म्हणतो, ग्रेटेस्ट गुड ऑफ ग्रेटेस्ट पीपल. हे सगळ्यात घातक आहे असं लोकमान्य म्हणतात. चौथा वर्ग त्याच्यामध्ये. कारण असं आहे, ग्रेटेस्ट गुड ऑफ द ग्रेटेस्ट पीपल असं म्हटलं तर बहुमत ज्याला आहे तोच बरोबर आहे असं म्हणावं लागेल प्रत्येक वेळेला. लोकमान्यांनी त्याला उदाहरण दिलेलं आहे. लोकमान्य असं म्हणतात, पांडवांच्याकडे 7 अक्षौहिणी सेना होती, कौरवांच्याकडे 11. तेव्हा हा जर नियम लावायचा झाला त्याचा अर्थ कौरवांचंच बरोबर होतं असं म्हणावं लागेल. आणि म्हणून याच्यातून काय निर्माण होतं, याच्यातून चंगळवाद निर्माण होतं. जी माणसं स्वार्थी असतात आणि अशा प्रकारे चिंतन करतात, ते काय करतात, फक्त भौतिकतेची साधनं निर्माण करतात, जगाला मारायला प्रवृत्त होतात. चंगळवाद. आज जो चंगळवाद सगळ्या जगामध्ये नाच करतोय त्याचं ते प्रगट रूप आहे. म्हणून लोकमान्यांनी आम्हाला असं सांगितलं, आज चैनीची विज्ञानाची इतकी साधनं हातामध्ये आहेत की लोकांना वाटतं सुख सहज विकत घेता येईल. सुख अशी विकत घेता येत नाहीत. सुखाची साधनं विकत घेता येतात पण सुख विकत नाही घेता येत. झोप लागावी म्हणून जगातली उत्तमातली उत्तम गादी अगदी बिल क्लिंटन वापरतो ती विकत घेता येते, पण झोप विकत नाही घेता येत. आपल्या लक्षात येते का? पहा, दुःख जावीत म्हणून दुःख जाण्याच्या साधनांचा विचार करून ती विकत घेता येतात, पण दुःख घालवता येतातच असं नाही. म्हणून लोकमान्य असं म्हणतायत की शास्त्राचं चिंतन ज्या वेळेला अधिभौतिक स्तरावर असतं त्यावेळेला ते व्यक्ती आणि राष्ट्र दोघांचाही घात करतात. मग आता याच्या वरची पातळी कोणती, ती स्पष्ट आहे आणि ती म्हणजे आधी दैविक आहे. या आधी दैविकाचा म्हणजे सुखाचा आणि दुःखाचा विचार मानव काही वेगळ्या स्तरावर जाऊन करतो. आधी दैविक ज्याला कळतं त्याला कळतं की देवता आहेत, काहीतरी सुप्त शक्ती आपल्या कर्मामागे, हे ज्याला कळतं त्याला सुख म्हणजे काय खऱ्या अर्थानं हळूहळू उलगडायला लागतं. सुख म्हणजे व्यक्तिगत सुख नव्हे, सुख म्हणजे श्रेयस, सुख म्हणजे कल्याण, हे मानवाला उलगडायला लागतं. आणि मग तो क्षेत्रज्ञाचा विचार करायला लागतो, क्षराक्षराचा विचार करायला लागतो, सांख्यानी सांगितलेल्या प्रकृती पुरुष द्वंद्वाचा विचार करायला लागतो. हे लोकमान्य आम्हाला उलगडून सांगतात. आधिदैविक स्तरावर या सगळ्याचा विचार आहे, प्रकृती पुरुषाचा आहे. आणि गीतेमध्ये जो क्षेत्रज्ञ विचार आलेला आहे तोही त्याच्यामध्ये आहे. पण क्षेत्रज्ञापुरता आपण थांबत नाही. क्षेत्रज्ञाचा विचार म्हणजे आपल्या आत्म्याचा विचार आहे, त्याही पलीकडे कुणीतरी आहे. आणि तो विचार आम्हाला कोण देतं? लोकमान्य सांगतात, तो विचार आम्हाला अध्यात्म देत असतं. अध्यात्म हे त्याहून वरच्या पातळीवर आहे, कारण ते केवळ क्षेत्रज्ञाचा विचार करत नाही, ते त्याच्याही पलीकडे जाऊन पुरुषोत्तमाचा विचार करतं. क्षेत्र म्हणजे जड सृष्टी सगळी, प्रत्येकाचा देह या सृष्टीमधला किंवा जेवढं आपल्या प्राकृत नेत्रांना दिसतंय हे सगळं क्षेत्रच आहे. क्षेत्रज्ञ कोण आहे? त्याच्या मागे असलेला प्रत्येक देहामधला जो आत्मा आहे
तो क्षेत्रज्ञ आहे. आणि पुरुषोत्तम कोण आहे? या सगळ्या आत्म्यांना धारण करणारा आणि नानाविध रूपांनी सृष्टीच्या रूपामध्ये प्रगट होणारा, मायेला आपल्या अंकित करणारा, जो मायेचा पती आहे, जो आत्म्यांना अंशात्मक धारण करणार आहे, तो परमात्मा आहे. तेव्हा क्षेत्र म्हणजे दिसणारी सृष्टी. काय गंभीर झाली काय सगळी मंडळी? सैद्धांतिक गोष्टी या अवघडच असतात आणि त्या समजावून घेतल्या तर त्याचा आनंद किती असतो म्हणून सांगू. घ्या समजा. म्हणून क्षेत्र हा देह झाला, क्षेत्राच्या अंतरी असलेला क्षेत्रज्ञ तो आत्मा झाला. आणि अशा प्रत्येकाच्या देहामधला जो आत्मा आहे त्याचं नियंत्रण जो करणारा आहे, केव्हाही त्याला देहाचं रूप देणारा आहे, केव्हाही सृष्टीचा खेळ मांडणार आहे, त्याला परमात्मा असं म्हणतात. आता याच्यामध्ये सुखदुःखाचा विचार आला आणि सुखदुःखाच्या पलीकडे जाऊन, कारण माणसाची सगळी धडपड सुखासाठी आहे, पण सुखाची धडपड केली म्हणून सुख मिळतच असं नाही. आणि म्हणून त्याच्या पलीकडे जाऊन अध्यात्म समजावून घ्यायचं असेल तर लोकमान्य आम्हाला असं सांगतात की कर्म विपाकाचा विचार आपल्याला केला पाहिजे. कर्म विपाक आपल्याकडे फार सुंदर अप्रतिम सांगितलेलं. कर्म विपाकानी आपल्या जीवनाची सगळी रहस्य स्पष्ट होत जातात. कर्म विपाकामध्ये 3 गोष्टी आपल्याकडे सांगितलेल्या आहेत. कोणत्या आहेत गोष्टी? त्यातली पहिली गोष्ट म्हणजे संचित, दुसरी प्रारब्ध आणि तिसरी गोष्ट म्हणजे क्रियमाण. संचित म्हणजे साठवलेलं कर्म, प्रारब्ध म्हणजे साठवलेलं जे कर्म आहे त्यातून जे आपल्या वाट्याला येतं त्याला प्रारब्ध म्हणायचं. आणि आता आपण जे कर्म करत असतो ज्याच्यामुळे पुन्हा साठवलेलं कर्म निर्माण म्हणजे संचित निर्माण होणार आहे त्याला क्रियमाण असं म्हणतात. या तिन्ही गोष्टीचा उलगडा ज्या व्यक्तीला होतो त्याला सन्मार्ग सापडतो. कारण जसं पेराल तसं उगवेल असा साधा सिद्धांत आहे. अगदी सोपा त्यातला सिद्धांत. चांगलं कराल तर चांगलं उगवेल, राजस कराल तर राजस उगवेल, तामसी कराल तर तामसीच उगवेल. म्हणून आपल्याकडे एक अतिशय सुंदर नेहमी उदाहरण देतात आणि फार उत्कृष्ट उदाहरण ते डॉक्टरचंही आणि शिक्षकाचंही. तामसी डॉक्टर कोणता? क्रियमाण कर्म करणारा. तो असं म्हणतो, रोगी एखादा आला किंवा रोग्याचा नातेवाईक आला तर तो असं म्हणतो, डॉक्टर लवकर चला, माझा मुलगा मृत्यूपंथाला लागलेला आहे, लवकर चला, फार आजारी आहे. त्यावेळी तो तामसी डॉक्टर काय म्हणतो? 250 रुपये माझी व्हिजिटिंग फी आहे, ती भर पहिल्यांदा, इथे ती दिलीस की मग मी यायचा विचार करतो. आणि ती त्या नातेवाईकाला भरावी लागते. मग हा आपली बॅग उचलून जातो रुग्णाला पाहायला. हा तामसी डॉक्टर झाला. हे क्रियमाण तामसी आहे. राजसी कसा असतो? तो म्हणतो आजारी आहे का, चल मी येतो, बघतो मी, पण मी पाहिल्यानंतर 250 रुपये तुला द्यावे लागतील, माझी ती व्हिजिटिंग फी आहे. पहिल्यांदा रोग्याला बघतो मग पैसे घेतो. हा राजस झाला, राजसी क्रियमाण आहे. आणि तिसरं जे आहे ते सात्विक आहे. ते कसं आहे? खरा जो डॉक्टर असतो तो म्हणतो आजारी आहे, चल अगोदर ताबडतोब. त्यावेळेला तो नातेवाईक चाचरत विचारतो, पण डॉक्टर आपली फी किती? त्यावेळी तो म्हणतो, अरे फी कसली विचारतोयस, अगोदर तो रुग्ण वाचला पाहिजे, हे माझं परम कर्तव्य आहे आणि मी तिथे गेलंच पाहिजे. आणि म्हणून असा जो डॉक्टर उठून धावतो तो सात्विक डॉक्टर. त्याचं कर्म, त्याचं क्रियमाण हे अत्यंत सात्विक आहे. पुढे तो फी घेईल न घेईल, पण आता तो रुग्णाला परमेश्वर समजून धावला, तो सात्विकच आहे. जो शिक्षक विद्यार्थ्याच्या कल्याणासाठी जीव तोडून शिकवतो तो सात्विक. जो खाजगी शिकवण्या करतो, पैसा उदंड मिळवतो, पण तरी पण विद्यार्थ्यांना देतो, तो राजस. आणि जे विद्यापीठामध्ये आणि बोर्डामध्ये जाऊन अगोदरच आपल्याला प्रश्नपत्रिका मिळतात का, म्हणून पैशाने शिक्षण विकत घेऊ पाहतात, ते तामसी शिक्षक असतात. आता क्रियमाण करताना कोणता आपण करता व्हायचं याचं पूर्ण स्वातंत्र्य ईश्वरांनी आपल्याला ठेवले. म्हणून तर मानव जात ही थोर का? त्याचं कारणच आहे, आहार निद्रा भयमैथुनंच सामान्यमेतत् पशुभिर्नराणाम. सारखंच आहे की, मग फरक काय आहे? धर्मो हि ते, धर्म त्याच्यापेक्षा विशेष आहे. धर्मामुळे, आत्मज्ञानामुळे मनुष्य हा सर्वश्रेष्ठ ठरलेला आहे. अन्यथा इतर प्राणी आणि मनुष्य प्राणी यात काय फरक राहिला? म्हणून इंग्रजी भाषेमधलं वाक्य मला आजपर्यंत कळलेलं नाही, मॅन इज अ सोशल ॲनिमल. ॲनिमल तो प्राणी कसा? मनुष्य आणि प्राणी याच्यामध्ये फरक आहे. म्हणून तर तो मानव आहे, जो संस्कृती निर्माण करतो, जो धर्मानुसार चालतो, जो सदाचारी असतो, जो नीतियुक्त आचरतो,
त्याला काय म्हणतात? त्याला मनुष्य म्हणतात, त्याला मानव असं म्हणत असतात. म्हणून क्रियमाण कर्म सात्विक असलं पाहिजे. म्हणून कर्ता सुद्धा सात्विकच असला पाहिजे. क्रियमाण एखादं कर्म करण्यामागची भूमिका ही तुमची शुद्धच असली पाहिजे. म्हणून मीमांसकांनी पूर्व मीमांसा ज्या वेळेला लिहिली, लोकमान्य सांगतात त्यावेळेला 4 कर्म आम्हाला सांगितली. कोणती सांगितली? नित्य, नैमित्तिक, काम्य आणि निषिद्ध. काम्य आणि निषिद्ध कर्म टाकावीतच आणि नित्य आणि नैमित्तिक कर्म धारण करावीत असं पूर्व मीमांसकांनी सांगितलेलं आहे. लोकमान्य म्हणतात एका विशिष्ट टप्प्यापर्यंत ते उपयोगी आहे. कारण नित्य नैमित्तिक कर्मातून कदाचित तुम्हाला स्वर्ग इत्यादी प्राप्ती होईल, पण आत्मज्ञानाचा लाभ मात्र होणार नाही. तो होण्यासाठी तुम्हाला कर्म विपाकच समजावून घेतला पाहिजे. आता आपल्या वेदांत सूत्रांनी हे जे क्रियमाण आहे त्याला आरब्धवाद आणि अनारब्धवाद असंही म्हटलेलं आहे बरं का. मोठी गंमत आहे. आणि पारंपरिक जी रचना आहे कर्म विपाकाची, त्याच्यात थोडं वेगळेपण इथे लोकमान्यांचं दिसतं. लोकमान्य असं म्हणतात की साठवलेलं कर्म हे संचित बरोबर आहे. त्यातलं पक्वहून जे आपल्या वाट्याला आलेलं आहे ते सुखात्मक असेल किंवा दुःखात्मक असेल, अनुकूल असेल किंवा प्रतिकूल असेल, शीत असेल किंवा उष्ण असेल, सत्य असेल किंवा असत्य असेल, न्याय असेल किंवा अन्यायाचा असेल, चांगलं असेल किंवा वाईट असेल, कोणत्याही प्रकारचं तुम्हाला पक्वहून प्रारब्धाच्या रूपानं वाट्याला आलेलं असेल. आता उरलं काय? तर क्रियमाण. लोकमान्य असं म्हणतात की वेदांत सूत्रांनी याच्यावर काही वेगळं सांगितलेलं आहे. आपलं दुर्दैव असं की वेदांत सूत्रांवर लोकमान्यांनी टिप्पणी केली, पण स्वतंत्र ग्रंथ नाही निर्माण करता आला. कारण दुर्दैवानं त्यांना तेवढं आयुष्य लाभलं नाही. आयुष्य लाभलं पण सगळं आयुष्य असं झगडण्यामध्ये गेलं, तुरुंगामध्ये गेलं, लोककल्याणासाठी केलं. आणि म्हणून टिप्पण तेवढी त्यांनी केली. वेदांत सूत्रांवर त्यांना भाष्य लिहायचं होतं, त्याचा उलगडा करायचा होता, तो करता नाही आला कारण वेळच, आयुष्यच अपुरं पडलं. पण त्यातही त्यांनी सांगून ठेवलेलं आहे की ज्याला आपण क्रियमाण म्हणतो तो संचिताचाच एक भाग नव्हे काय, आरब्धवाद असं वेदांत सूत्रांनी म्हटलेलं आहे. म्हणजे जे संचित साठलेलं आहे ते तुम्हाला क्रियमाण करायला पुन्हा प्रवृत्त करतं. तेव्हा त्याचा प्रारंभ तरी का होईना कोण करून देत असतं? तर साठलेलं तुमचं कर्म म्हणजे संचित करून देत असतं. म्हणून तिथे तुम्हाला सर्वारंभ परित्यागी होता येतं. सर्वारंभ परित्यागी याचा अर्थ काय? 12व्या अध्यायात भगवंतांनी सांगितलेलं आहे ना, जो सर्वारंभ परित्यागी आहे तो मला अत्यंत प्रिय आहे असं भगवंत सांगतात. म्हणजे कसा? एखाद्या कर्माचा प्रारंभ करताना तो अनुरागातून तरी होतो, नाहीतर द्वेषातून तरी होतो. प्रिय आहे म्हणून एखादं काम आपण करतो, एखाद्या कामाबद्दल द्वेषही असतो, पण आता काय करायचं, पगारच मिळतोय म्हणून नाईलाजानं ते काम केलं पाहिजे. द्वेष मनात ठेवून माणसं करतात, कारण चुकून त्या क्षेत्रात आलेली असतात. शिक्षकी पेशाबद्दल अजिबात गोडी नसलेली माणसं शिक्षक होऊ शकतात. वैद्यकीय व्यवसायाबद्दल गोडी नसताना सुद्धा पैसे भरून जागा मिळवल्या, आणि म्हणून मग यांना व्यवसायाचं काय प्रेम राहणार? म्हणून लोकमान्यांचं सांगणं असं आहे की त्या संचिताचाच एक भाग क्रियमाण कर्म आहे. त्या क्रियमाणाला तुम्ही प्रारंभ करू शकता, पण प्रारंभ करताना दुसरं असं आहे की कितीही कर्म टाकायची म्हटली तरी कर्म टाकता येत नाही. जोपर्यंत देह आहे तोपर्यंत कर्म होत राहणारच. भगवंतांनी तेच सांगितलं, एक क्षणभर सुद्धा मानवाला कर्माशिवाय राहता येत नाही. भगवंतांचं गीतेतलं वचन आहे. मग असं असेल तर कर्म करूनच कर्मातून सुटका करून घेतली पाहिजे, हाच खरा पुरुषार्थ आहे. म्हणून तो करण्यासाठी कर्मविपाक आपल्याला समजावून घेतला पाहिजे. आता हा जो कर्मयोग आहे तो केवळ कर्मानुसार आचरायचा नाही, अध्यात्माच्या स्तरावर, शास्त्राच्या स्तरावर जायचं आणि तो समजावून घ्यायचा. तो ज्या वेळेला आपण समजावून घ्यायचा प्रयत्न करतो त्यावेळेला या सृष्टीच्या मागे क्षेत्र क्षेत्रज्ञाच्या पलीकडे पुरुषोत्तम जे चैतन्य स्वरूप आहे ते ज्ञानाच्या माध्यमातून, आत्मज्ञानाच्या माध्यमातून आपल्याला प्रत्ययाला यायला लागतं. ते एकदा प्रत्ययाला आलं की मग कर्म हे शुद्धातिशुद्धच होत जातं. मी प्रत्येक कर्म हे राष्ट्राच्या हिताचं का करावं हे आपोआपच उलगडायला लागतं. कारण राष्ट्र जगलं तर तू जगणार आहेस हा तळातला विचार आहे. राष्ट्र उन्नत झालं तर तू उन्नत होणार आहेस हा विचार त्याच्या मागे आहे. राष्ट्रामध्ये शुभ घडावं याच्यासाठी तू शुभ केलं पाहिजेस तर राष्ट्रामध्ये शुभ घडणार. तुझी धारणा
ही व्यक्तीवर एकावर अवलंबून नाहीये, ती राष्ट्रावर अवलंबून आहे, अवघ्या मानव जातीवर अवलंबून आहे. म्हणून तो व्यापक विचार कोण देतं? आत्मज्ञानच आपल्याला करून देत असतं. सगळ्या अलंकारामागे जसा एकच सोन्याची लगड असते, सगळ्या शिल्पांमागे एकच जसा पाषाण असतो, तशा या सगळ्या सृष्टीच्या मागे एकच चैतन्य घन परमात्मा असतो. हे कर्म करणाऱ्याला त्या ज्ञानोत्तर कर्मातून, ज्ञानोत्तर भक्ती जशी आहे तसं ज्ञानोत्तर कर्मही आहे. लोकमान्य म्हणतात ज्याला आत्मज्ञान झालं त्यालाही कर्म करावं लागतं. ज्ञानेश्वर महाराज जसं म्हणाले, उदबत्ती लावलेली असते, ती सगळी जळून गेली तरी वास थोडा राहतोच मागे. कुंभाराचं चाक आहे, त्याला एकदा गती दिली की त्याला थांबायला काही वेळ लागतोच. तसं ज्ञान झालं तरी देह पडे तोपर्यंत आत्मज्ञानी माणसाची कर्म ही चालूच राहिलेली असतात, ती थांबत नाहीत कधी, आणि ती त्याला करावीच लागतात. फक्त तो का करतो? लोकमान्यांनी सांगितले, भगवंतानीच याचं उत्तर गीतेमध्ये दिलेलं आहे, लोकसंग्रहार्थ करतो. लोकसंग्रहार्थ म्हणजे काय करतो? खासदारी लोकसंग्रह करतात, मंत्रीही लोकसंग्रह करतात. तो भगवंतांना अपेक्षित नाहीये. पैसे देऊन जिथे माणसं गोळा केली जातात अशी माणसं टिकत नाहीत. भराभराट टोप्या फिरवतात, मतं त्यांची पालटतात आणि राजकारणाचा आणि पर्यायाने देशाचा सत्यानाश करतात. असा लोकसंग्रह नव्हे. जो लोकसंग्रह लोककल्याणासाठीच केला जातो, जो लोकसंग्रह समर्पित भावनेने केला जातो, चैतन्य सगळीकडे आहे याची प्रचिती घेऊन केला जातो, त्याला खरा लोकसंग्रह असं म्हणतात. जसं तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे, फार सुंदर वर्णन केलेलं आहे. आता पूजो कोणे परी, अवघा विठ्ठल सबाह्य अभ्यंतरी. सगळीकडे पांडुरंगच मला प्रत्ययाला येतोय, आता कुणी कुणाचं पूजन करायचं? गुळाला जशी त्याची स्वतःची गोडी कळत नाही, तसा भक्त ईश्वरमय एकदा होऊन गेल्यानंतर कुणी कुणाचं पूजन करायचं? असा आत्मप्रत्यय. म्हणून ज्ञानेश्वरांचं फार कौतुक केले. लोकमान्यांनी ज्ञानेश्वरांचं फार कौतुक केले. ते म्हणतात, ज्ञानोबांना गीता कळलेली आहे. ज्ञानेश्वरी हे एक असं अलौकिक भाष्य झालेलं आहे आणि इतक्या अनंताना ते मार्गदर्शन करत राहील. माऊलींचं सामर्थ्यच आहे ते. गीता भाष्य असं काही प्रगट करून टाकलेलं आहे, अन्वय अर्थ त्याचा असा उलगडून टाकलाय की लोकमान्यांनी सुद्धा हर्ष. लोकमान्य म्हणतात, ज्ञानोबांनी एका अर्थाने सगळे ग्रंथ निर्माण केले, लोकांना भक्तीचा ज्ञानाचा मार्ग दाखवला, तरी सुद्धा काही काल देह धारण करून लोकसंग्रह करतच राहिले. ते आत्मज्ञानी माणसाला तसं करावंच लागतं आणि म्हणून लोकसंग्रह करण्यापुरता कर्मयोग त्याला आचरावाच लागतो. समर्थांनी जसं म्हटले, आपण करावे करवावे, आपण विवरावे विवरवावे, तसं या आत्मज्ञानी माणसाला करावंच लागतं. स्वतः करावं, लोकांच्याकडून करून घ्यावं अशी भावना त्याच्या मागे असते. म्हणून लोकसंग्रहार्थ तो उरतो. आणि शेवटच्या टप्प्यामध्ये लोकमान्य आम्हाला सांगतात, एवढ्या थोडक्या वेळात काय काय सांगायचं? इतका गूढ आणि गंभीर असा गहन अर्थ भरलेला आहे, किती उलगडून सांगावं तितका थोडा. लोकमान्यांनी थोडक्यात त्याची विभागणी केलेली. लोकमान्य असं म्हणतात की 4 प्रकारचे शेवटी कर्मयोगी असतात. त्यातलं तुम्ही कोण व्हायचं हे तुम्ही ठरवायचं. पहिला त्यातला जो अधम आहे, जो स्वार्थाकरता कर्म करतो, जो लोकांचे खुशाल गळे कापतो, लोकांची संपत्ती लुटायची ज्याला लाज वाटत नाही, जो वाम मार्गाने जातो पण स्वतःला सगळं मिळावं अशी अपेक्षा ठेवून वावरतो, असा अत्यंत लबाड धूर्त आणि लुच्चा जो मनुष्य असतो, तो स्वार्थी हा अधम होय. याच्या वरचा कोण आहे? याच्या वरचा तो असतो की ज्याला आत्मज्ञान झालेलं नसतं, पण आत्मज्ञानाकडे झेपावायचा मार्ग कळलेला असतो. म्हणून शास्त्र आणि धर्मावर अधिष्ठित अशी कर्म जो करायला प्रवृत्त होतो, जो नित्य नैमित्तिक कर्म व्यक्तीच्या, कुटुंबाच्या, समाजाच्या आणि राष्ट्राच्या हितासाठी आचरतो, तो कसा आहे? तो मध्यम आहे. आता उत्तम कोण आहे? या मार्गातून ही कर्म आचरत जात असताना ज्याच्या चित्ताला आत्मज्ञानाचा स्पर्श झाला आणि जो कर्म संन्यासी झाला, तो उत्तम आहे. कारण त्याला वैराग्य चाललेलं आहे, आत्मज्ञानाची प्राप्ती झालेली आहे आणि म्हणून कर्म करण्यामध्ये आता त्याला कोणताही रस राहिलेला नाही. असा जो आत्मज्ञानी तो उत्तम आहे. टिळक म्हणतात, याच्याही वर एक श्रेणी आहे आणि ती उत्तमोत्तमाची आहे. ज्याला हा गोमटा लाभ झाला तो ते सगळं सुख
ते सगळं आत्मज्ञान आपल्या पुरतं न ठेवता सगळ्या जगाला वाटत देत जातो. तो असा ज्ञानोत्तर कर्म करणारा, ज्ञानोत्तर भक्ती आचरणारा आणि सगळ्या विश्वाच्या कल्याणासाठी कटिबद्ध झालेला असतो, राष्ट्राच्या उन्नतीसाठी कटिबद्ध झालेला असतो. तो उत्तमोत्तम है. मग जे पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन आपुला हाती रिगाला भक्तिपंथी जगा देतो, अशी व्यापक भूमिका त्याची झालेली असते. हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. मग याही वरी पार्था माझ्या भजनी आस्था, तया ते मी माथा मुगुट करी. ब्रह्मभूतम प्रसन्नात्मा 18व्या अध्यायामध्ये ज्याची सगळी लक्षणं भगवंतांनी उलगडून दाखवलेली आहेत, असा तो उत्तमातला उत्तम महात्मा आहे, असं विवेचन गीता रहस्यामध्ये लोकमान्यांनी केलेलं आहे. किती सुंदर विवेचन आहे. म्हणून कर्मयोगी व्हा असं लोकमान्य आग्रहाने सगळ्या भारतवर्षीयांना सांगते झालेले आहेत. कर्मयोगी व्हा, पण कर्म असं उत्तमातल्या उत्तमाकडे जाणारं, झेपावणारं आणि लोकांचं कल्याण करणारं. अरे प्रत्येक कर्मामागे व्यक्ती, कुटुंब, समाज आणि राष्ट्र असतं, याचा विचार कधी विसरू नका. प्रत्येक कर्म जर चांगलं असेल, या सगळ्यांचं कल्याण होणार आहे. आणि म्हणून कर्मयोगी असे व्हा, उत्तमातले उत्तम व्हा, जे जे आपल्याला चांगलं घडवता येईल ते घडवा. हे लोकमान्यांनी गीता रहस्यामध्ये उलगडून दाखवलेलं आहे. गीता रहस्य लिहिलं, ओरायन लिहिले, आर्टिक होम इन वेदास सारखा अलौकिक ग्रंथ निर्माण केला. पुढे त्यातली काही मतं लोकमान्यांनी स्वतः दुरुस्त करून पुन्हा मांडलेली आहेत. इतका हा निर्मळ मनाचा मनुष्य, असा हा सगळं राष्ट्र आपल्या बुद्धिवैभवानं हलवून टाकणारा आणि ब्रिटिशांना दिपवून टाकणारा महात्मा. दिनांक 12 जुलै 1920 या दिवशी लोकमान्य मुंबईमध्ये कामासाठी गेले. कारण त्यावेळेला ताई महाराज प्रकरणाचा सगळा निकाल लागणार होता. तो सगळा त्यांच्या बाजूने शेवटी लागला. आणि जगन्नाथ महाराजांना जी दौलत मिळणार होती, जे कोल्हापूरकर मंडळी, बाळा महाराज, पंडित महाराज आपल्या घशाखाली घालू पाहत होते, त्यांचा पराभव झाला. कोर्टानं निर्णय दिला आणि लोकमान्यांच्यावरचं सगळं किटाळ दूर झालं. जगन्नाथ महाराजांना त्यांची सगळी दौलत मिळाली. आणि इतका आनंदी आनंद पुणे आणि मुंबईमध्ये दाटला. लोकांनी उत्सवासारखा तो निकाल साजरा केला पुण्यामध्ये आणि मुंबईमध्ये. लोकमान्य 14 जुलै ओलांडलं गेलं आणि 20 जुलैच्या आसपास लोकमान्यांची प्रकृती बिघडली. त्यांना ताप यायला लागला. मलेरिया सारखा वाटायचा, थोडा चढायचा, थोडा कमी व्हायचा, वारंवार यायचा, पुन्हा कमी व्हायचा. आणि वैद्यांचं, डॉक्टरांचं औषध घेतलं. डॉक्टर भडकमकरांसारखे प्रख्यात डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत होते. आणि दिवाण चमनलाल त्यांना भेटायला आले आणि ते म्हणाले, लोकमान्य आपण आता मुंबईत राहू नका, आपण काश्मीरला जा. काश्मीरमध्ये जर गेलात तर 1 महिनाभर चांगली विश्रांती मिळेल. लोकमान्य म्हटले, जे अंगीकृत व्रत आहे ते असं अर्ध टाकून जाता येणार नाही आणि मला 1 महिन्याचा कालावधी देताही येणार नाही. आणि म्हणून लोकमान्य हे मुंबईमध्येच थांबले. त्यावेळी दिवाण चमनलाल म्हणाले, आपल्याला जरा बरं वाटावं म्हणून आपण आपल्या गाडीतून हिंडून येऊया. आणि ती उघडी गाडी होती आणि त्याचं वारं लागायचं निमित्त काही घडलं असेल म्हणा. काही तास ही मंडळी हिंडत होती, राजकारणाची, स्वराज्याची चर्चा चाललेली होती. परत आले आणि लोकमान्यांना ताप चढला. फार ताप आलेला आहे त्यांना. आणि त्या तापामध्ये थोडा ताप कमी व्हावा, पण डॉक्टरांच्या असं लक्षात आलं की फुफ्फुसाला सूज आलेली आहे. हे दुखणं सामान्य नाहीये, गंभीर व्हायला लागलेलं आहे, न्यूमोनियाकडे गेलेलं आहे. आणि मग मात्र डॉक्टरांची एकच धावपळ सुरू झाली. जुलैची अखेर आली, ताप कमी होईना आणि लोकमान्यांची शुद्ध कमी व्हायला लागली. त्यांना असं काहीतरी दिसायला लागलं. आणि शेवटची वाक्य त्यांच्या नातवानी काही टिपून ठेवलेली आहेत, गवी केतकरांनी लिहिलेली आहे. लोकमान्यांच्या 3 कन्या, एक पार्वतीबाई, एक दुर्गा, सगळ्यात धाकटी होती ती सान्यांच्याकडे दिलेली, मधली होती ती वैद्यांच्याकडे दिलेली आणि सगळ्यात मोठी ती केतकरांच्याकडे दिलेली. केतकर, गवी केतकर हे नातू लोकमान्य टिळकांचे, थोरल्या मुलीचे मुलगे. त्यांनी काही आठवणी लिहून ठेवलेल्या आहेत. आणि त्यातलं एक वाक्य, शेवटचं वाक्य लोकमान्यांनी काय उच्चारलं लिहून ठेवलेलं आहे. त्या भ्रमामध्ये, त्या तापामध्ये सुद्धा या महात्म्याला एकच दिसत होतं, स्वराज्य, स्वराज्य आणि स्वराज्य. त्यांनी एकच उच्चार केला, भारत राष्ट्र स्वातंत्र्य प्राप्त केल्याशिवाय राहणार नाही आणि या भारताला स्वराज्य मिळाल्याशिवाय राहणार नाही, अशी निष्ठा बाळगा, असं तापामध्ये लोकमान्य बोलून गेलेले आहेत. ऐकणारी माणसं रोमांचित झाली. पण 31ची रात्र आली. संध्याकाळी लोकमान्यांची स्थिती अतिशय गंभीर झाली आणि रात्री 9 वाजता जणू त्यांची शुद्ध सगळी हरपली. त्यांना श्वास लागला.
भडकमकर अन्य डॉक्टर होते, सर्व प्रकारचे उपचार केले, पण काही त्याचा उपयोग होत नाही असं दिसलं. आणि भडकमकर बाहेर आले आणि त्यांनी एकच वाक्य उच्चारलं. ते म्हणाले, आता उपचार सगळा ईश्वराच्या स्वाधीन आहे, आमच्या हाती काही राहिलेलं नाही. 9 पासून जो श्वास लागला तो रात्री 12:40 या महात्म्यानी आपले पंचप्राण या देहामधून टाकून दिले. जो देह 64-65 वर्ष अखंड जळलेला होता, स्वातंत्र्याच्या कार्यासाठी, स्वराज्याच्या कार्यासाठी जळलेला होता, तो क्षुद्र देह टाकून दिला. आणि हा हा म्हणता रात्री मुंबईमध्ये वार्ता पसरली, अरे लोकमान्य गेले, लोकमान्य गेले. आणि लोकांच्या झुंडीच्या झुंडी, रांगाच्या रांगा त्या सरदार गृहाकडे धावायला लागल्या. हजारो माणसं गोळा झाली आणि लक्षात आलं की आता उत्तर क्रिया लोकमान्यांची नेहमीच्या ठिकाणी जाऊन करता येणार नाही, ही इतकी माणसं तिथे मावूच शकणार नाहीत. आणि म्हणून अर्ज देण्यात आला कलेक्टरला, त्याच्याकडून विशेष परवानगी घेण्यात आली आणि चौपाटीवर त्या चंदनाच्या चितेवर लोकमान्यांचा देह ठेवण्यात आला. अनेक मंडळी जमलेली होती, लोकमान्यांचे भक्त होते, राष्ट्रभक्त होते, स्वातंत्र्य स्वराज्याचा वंदे मातरमचा उद्घोष करणारे जहाल होते, लोकमान्यांच्या विषयी अत्यंत प्रीती असलेले मवाळ होते. इथून 2 गाड्या पुण्याहून विशेष सोडण्यात आलेल्या होत्या आणि टपावर बसून माणसं मुंबईला गेलेली होती. इतके ते लोकमान्यच होते. हजारो माणसं जमलेली असताना वैदिक मंत्रांच्या उद्घोषामध्ये त्यांच्या पार्थिव देहाला अग्नी देण्यात आला. हा पंचधातूंचा, पंचमहाभूतांची खोळ असलेला देह लोकमान्यांनी टाकला. आत्मा स्वस्थानी निघून गेला आणि त्यांच्या अस्थी घेऊन मुंबईहून काही माणसं अंगुष्ठ मात्र त्यांचा देह घेऊन पुण्यात परतली. पुण्यामध्ये सगळं वातावरण दुःखाने भरलेलं होतं, उदासीन झालेले होते. अवघे पुणेकर, वेड्यासारखी प्रचंड गर्दी झालेली होती. आणि तो कलश शेवटी दाखवण्यात आला, त्याला रस्त्यावर माणसं दंडवत घालत होती आणि लोकमान्यांच्या नावाचा जय जयकार करत होते. पुढे लोकमान्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांच्या अस्थी या प्रयागला संगमामध्ये टाकण्यात आल्या. त्यावेळेला त्यांचे जावई आणि थोरले चिरंजीव रामचंद्रराव हे मिळून गेलेले होते आणि अस्थींचं विसर्जन त्या संगमामध्ये अतिशय पावन स्थळी करण्यात आलं. लोकमान्यांचा देह गेला. मनुष्य जातो, महात्मा जातो, लोकोत्तर महात्मे जातात, पण त्यांचे विचार कधी जात नसतात. विचार अक्षय असतात, अढळ असतात, चिरंतन असतात. लोकमान्यांचा विचार, लोकमान्यांचं चैतन्य हे असंच अजरामर आहे आपल्या इतिहासामध्ये. ज्या वेळेला इथे जुबिलीची सभा झाली, 61 झाली, लोकमान्यांना 1 लाख रुपयांची थैली दिलेली होती. त्यावेळेला माणसं भारावलेली होती. गळगळा पाणी निघालं तर सगळ्यांच्या डोळ्यातून, अरे हा का आमचा राजा, असा राजा, हा पुण्याचा राजा, हा भारतवर्षाचा राजा, हा राष्ट्राचा राजा, असं माणसं म्हणत होती. आणि लोकमान्यांच्याकडे पाहताना गहिवरून जात होती, डोळ्यातून गळगळा गंगा यमुना निघालेल्या होत्या. त्यावेळी लोकमान्य सुद्धा भारावून गेलेले होते. आणि त्यांनी त्यावेळेला जे व्याख्यान केलेलं होतं, महर्षी अण्णासाहेब पटवर्धन अध्यक्ष होते, ऋषितुल्य व्यक्तिमत्व, साक्षात ऋषी अध्यक्ष म्हणून बसलेला होता. आणि लोकमान्यांनी त्यावेळेला भाषण केलेलं होतं. आपल्याला माहिती आहे लोकमान्यांचा अधिकार केवढा होता. शेगावला सभा झालेली होती आणि लोकमान्य ज्या वेळेला गेले त्यावेळेला गजानन महाराज स्वतः उठून आलेले होते आणि म्हणाले, अरे देशाचा राजा आला, मी का बसतो, मी आलो. आणि गजानन महाराज धावून आले. त्यांच्या अध्यक्षतेखाली सभा झालेली होती. इतकं लोकोत्तर सामर्थ्य लोकमान्यांनी प्राप्त केलेलं होतं. आणि त्यावेळेला लोकमान्यांनी एकच संदेश दिलेला होता, तो तुम्ही आम्ही सगळ्यांनी आज आपल्या हृदयामध्ये धारण करायचा. लोकमान्य म्हणाले, आपल्याला आवर्जून सांगतो, माझ्या अंतःकरणापासून सांगतो, बुद्धीपासून सांगतो, आपल्याला प्रचंड प्रयत्न करावे लागणार आहेत स्वातंत्र्यासाठी, स्वराज्यासाठी. अरे म्हणून या राष्ट्राचं पूजन करायला शिका. आणि शेवटचा मंत्र हा लोकमान्यांनी दिलेला होता. इतका उदात्त आहे, इतका भव्य आहे की तो आपल्या हृदयावर प्रत्येकाने कोरून घ्यावा. लोकमान्य म्हणाले, अरे तुम्ही सर्वजण राष्ट्रदेव व्हा. अशी प्रार्थना आपल्या सर्वांच्या चरणी करतो. आपलं ऋण आपल्या सर्वांच्या साक्षीनं पुन्हा एकदा शिरोधार्य करतो. आणि खऱ्या अर्थानं ही प्रवचनमाला संपन्न झाली म्हणून विरमतो. लोकमान्य टिळक महाराज की जय. प्रभू.